प्रेम करतो ना मामा, त्या माय बापाप्रमाणे तुम्ही माझ्यावरती प्रेम करता. तुम्ही संत मायबाप कसे आहात? कृपावंत. आता पहिल्यांदा म्हणजे तुम्ही संत, लक्ष देऊन ऐका बरं का. आता तुकोबराय म्हणले मामा तुम्ही संत आहात. आता संत का म्हटले असतील? बरं प्रश्न असा पडतोय, मामाला संत का म्हटले असतील? त्याचं उत्तर आहे का, मामा हे राहताना संत राहत होते म्हणून ते बसून घ्या आता दर्शन बंद. संत बाबा म्हणून गेलं संत होण्याकरता पाणी आल्यावरती झुलून घ्यावं लागतं. संत होण्याकरता भर दिवसा बोराटीच्या काठीने मार खाल्ला तरी सहन करावा लागतोय. संत होण्याकरता उकळतं पाणी अंगावरती झिलावं लागतं. संत होण्याकरता लोकांनी शेण झोळीमध्ये टाकलं तरी सहन करावं लागतं. तुका म्हणे संत सोशी जगाच्या जगात. मामा तुम्ही संत आहात, संत म्हणून थांबले नाहीत. मामा तुम्ही माझी माय आहात, मामा तुम्ही माझे बाप आहात. तुम्ही संत माय बाप. आता माय बाप हे एकत्र बरं का, म्हणून गायन करताना तुम्ही संत माय आणि बाप वेगळं करायचं नसतं. तुम्ही संत माय बाप आणि नंतर कृपावंत म्हणायचं असतं. तुम्ही संत माय बाप कसे आहात? कृपावंत आहात, दयावंत आहात, करुणावंत आहात. तुकोबाराय पुढे जाऊन म्हणले कायमी पतित कीर्तिवान. आता तसं खोल पाहाय झालं तर तुकोबाराने सांगितलं मामा तुमच्या कीर्तीचं वर्णन मी करू शकत नाही. का हो? तुकोबाराय काय कीर्तीचं वर्णन करू शकत नव्हते का? करू शकत होते. तुकोबारायांचा अधिकार जर खोल पाहाय झालं, लक्ष देऊन ऐका. जगद्गुरु तुकोबाराया, संत जगद्गुरु तुकोबाराया ज्ञानाने श्रीमंत, अधिकाराने श्रीमंत, वैराग्याने श्रीमंत, परिस्थितीने श्रीमंत, सगळ्या संतात श्रीमंत पदवी जर कुणाला असेल तर फक्त जगद्गुरु तुकोबाराया. एवढे श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय, एवढे जहागीरदार जगद्गुरु तुकोबाराय. बाबा त्यांच्या घरी 500 एकर जमीन होतीच होती, पण सासऱ्याच्या घरी 3600 एकर ऊस जात होता. किती? 3600 एकर ऊस जात होता. बाबा किती जहागिरी होती. जगातली पहिली कर्जमाफी कुणी केली असेल तर जगद्गुरु तुकोबाराय. एवढे श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय, एवढे जहागीरदार जगद्गुरु तुकोबाराय आज मामांच्या दरबारामध्ये आल्यानंतर म्हणतात कायमी पतित कीर्तिवान. मामा तुमच्या कार्याचं वर्णन करण्याच्या पात्रतेचा मी नाही, तुमचा अधिकार मी व्यक्त करू शकत नाही, तुमचं कार्य मी व्यक्त करू शकत नाही. मी पतित आहे. का तर तुम्ही या विश्वामध्ये आलात, या भूतलावरती आलात. मामा या विश्वामध्ये अवतार धारण करून तुम्ही स्वतःचा देह या जगाच्या कल्याणाकरता खर्च केला. आज 18-19 पालख्यांद्वारा मामा तुम्ही अख्ख्या जगभर फिरता आणि त्या जगाची भ्रमंती करत असताना या 7 नंबर पालखीद्वारा तुम्ही या भूमीमध्ये आलात, त्या गावामध्ये आला. प्रश्न असा पडतोय मामा तुम्ही या गावामध्ये आलाच कशा करता? कशाला आला या भूमीमध्ये? त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबाराय देतात. बाबा आज मामा तुमच्या गावामध्ये आले त्याच्या पाठीमाग फक्त एकच कारण आहे, उद्धराया जन जडजीवा. या सामान्य जडजीवांच्या उद्धारा करता माझे बाळमामा चालून या भूमीपर्यंत आले आणि इथं आल्यानंतर बघा मामानी काय केले? उद्धाराया जगाचा उद्धार केला, नवे जडजीवाचा सुद्धा उद्धार मामाने केला. प्रश्न असा पडतोय मामा इथं आल्यानंतर केलं काय? आणखी काय केलं? मामाने जगामध्ये आल्यानंतर काय केलं? अवतार घेऊन नेमकं काय केलं? 19 पालख्यांद्वारा जगभर फिरताय नेमकं काय करताय? त्याचं कारण दिलं. बाबा मामा विश्वामध्ये आल्यानंतर एक करतात, वाढवतात सुख, वाढवतात भक्ती, वाढवतात भाव, वाढवतात धर्म आणि कुळाचार नाम विठोबाचे म्हणजे अख्ख्या जगात भगवंताच्या नामाचा प्रचार माझे मामा करत असतात. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बाबा हो एवढे जहागीरदार असणारे माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात असे असणारे अधिकारी संपन्न मामा स्वतःच्या देहाचा विचार केला नाही. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे या न्यायाप्रमाणे स्वतःच्या देहाचा विचार मामाने केला नाही. संसाराचा त्याग केला, प्रपंचाचा त्याग केला, जाळोनी संसार बैसलो अंगणी अशी अवस्था मामा तुम्ही प्राप्त केली आणि एक ध्येय धरलं या जगाचं कल्याण. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणले या मामाला उपमा द्यावी तरी कशाची? मामा तुम्ही स्वतःच्या देहाचा विचार केला नाही, या जगाचं कल्याण केलं ना, म्हणून तुम्हाला उपमा द्यावी कशाची हा प्रश्न पडला. म्हणून बाबा एके दिवशी जगद्गुरु तुकोबाराय सकाळच्या पाऱ्यामध्ये गोपीचंदन उगळत होते, देवपूजा करत असतात. आम्ही वारकरी लोक बाबा शास्त्र सांगतो वारकऱ्याच्या कपाळाला चंदनाचा टिळा दररोज सकाळी लागलाच पाहिजे आणि लावत जा. त्याचं बी कारण सांगतो बाबा. कपाळ कधी मोकळं ठेवायचं नसतं, त्याचं कारण सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे आपण हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो. हिंदू धर्माचं शास्त्र असं सांगतं. हा मुस्लिम समाजामध्ये त्यांच्या कपाळाला लावलं जात नाही, त्यांचा धर्म आहे बाबा. पण आपला धर्म हिंदू धर्म असं सांगतो बाबा कपाळ कधी मोकळं ठेवायचं नाही. का तर कपाळ माणसाचं नशीब कुठं असतं वाजीबाई? कुठं असतं पुरुष वर्ग? बोलत चला थोडके का असं पण गोड करायचंय आपल्याला. लक्ष द्या नशीब कुठं असतं? कपाळ. महिला मंडळ सहज त्रास झाला तरी तुम्ही कपाळ बडवून घेताय काय माझ्या नशिबाला भोग आहे का? म्हणून
का तर नशीब कुठे बाबा इथं इथं भगवंताचा वास असतो, इथं देव राहत असतो. जर तुम्ही कपाळाला चंदनाचा टिळा लावत असाल, जर कपाळाला माझ्या मामांचा भंडारा लावत असाल तर हृदय कळवळा वैष्णवाचा हृदय कळवळा. गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा. म्हणजे जर कपाळाला तुमच्या मामांचा भंडारा असेल तर तुकोबराय सांगतात हृदय कळवळा वैष्णवांचा. म्हणजे ठेच तुम्हाला लागली तरी दुःख मामाला होतं, वेदना तुम्हाला झाल्या सहन मामा करतात. प्रत्येक अडचणीला, प्रत्येक संकटाला, प्रत्येक हाकेला माझा आदमापूरचा भगवंत धावून येत असतो. पण त्याचं हृदय बाबा गेशी तेव्हा देशी आईचा उदार. माझे बाळूमामा उदार अंतकरणाचे. पण लक्ष द्या सगळ्यांनी, बाळूमामा भरभरून देतात पण मामांचं हृदय अगोदर काहीतरी घेतात आणि मग काहीतरी देतात. मग बाळूमामा काय घेतात बाबा? इथं आल्यानंतर तुम्ही आता गेले 2-4 दिवस झाले येत आहे बाळूमामाच्या तळाव. आजीबाई असं कधी झालंय का बाळूमामांच्या पाया पडायला जाताना अशा पादुका मागे सरतात का आधी पैसे टाकून मग पाया पड? झालं का असं कधी? कुठल्या देवापाशी जावा तुम्ही? देव असा माग सरला का बाबा आधी पैसे टाकून मग माझ्या पाया पड? झालं का असं कधी? कीर्तनकार आहे माहिती हो, तो देव आहे बाबा, त्याला लागत नाही. मामांच्या दरबारात आल्यानंतर मामा तुमचा पैसा मागत नाही, तुमची धन दौलत मागत नाही, दागदागिनं मागत नाही, शेतीवाडी मागत नाहीत किंवा सातबारा नाव करून घेत नाही, अजिबात नाही. या बाळूमामांच्या दरबारात आल्यानंतर मामाला लागतं काय? फक्त थोर प्रेमाचा भुकेला किंवा देवभावाचा भुकेला. हाची दुष्काळात याला बास. मामांवरती निष्ठा, भक्ती, आदर, प्रेम, आपुलकी, जिवाळा या सगळ्या गोष्टी मामा प्रति मनामध्ये असू द्या. तो आदमापूरचा भगवंत आपलाचा होतो. आणि एकदा का बाळूमामा आपलेशी झाले की मग हरी आला होता आणि मग कंशी. एकदा का बाळूमामा आपलेशी झाले की चिंता करायची गरज नाही. मामांनी देव आपला असं केला म्हणून मामा तू मामाला सावध करायला आली. तुकोबाळाय म्हटले या मामाला उपमा द्यावी कशाची? चंदन उकळताना प्रश्न पडला, हा चंदन जर बाबा जसा उगळल्यानंतर झिजतो, चंदनाचा टिळा उगळल्यानंतर झिजून झिजून नष्ट होतो, त्याप्रमाणे मामा या विश्वात आहेत. विश्वामध्ये आले, स्वतःचा देह चंदनाप्रमाणे झिजवला आणि भक्ती नावाचा सुगंध हा पाठीमागं दरवळत ठेवला. म्हणून तैशे तुम्ही जगी संतजन कसे तुका म्हणी गुण चंदनाचे अंगी तैशे तुम्ही जगे संतजन. इथं आलात कशा करता? अवतार तुम्हा धरा या कारण उधराया काहीसा या अर्थाचा अतिशय पवित्र, अतिशय समर्पक आणि अतिशय श्री संत सद्गुरु बाळूमामा देवालय आदमापूर कृपा आशीर्वादाने असणारा बघा क्रमांक 7 आणि या 7 नंबर पालखीवरती आजच्या दिवशी आयोजित केलेला हा भव्य असा कीर्तन सोहळा, भगवंताचं पवित्र असं नामचिंतन, संबंध ग्रामस्थांकडून आयोजित कीर्तन सेवा. या असणाऱ्या बघ्याचे कारभारी आमचे पांडुरंग बंडगर मामा असतील, त्यानंतर उपकारभारी प्रवीण मामा बंडगर असतील, पुजारी असणारे आमचे विरुदादा पुजारी असतील, त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं माझ्यापर्यंत सेवा ही आमचे परमस्नेही परमादरणीय अगदी मोकळ्या मनाचे आणि गोड स्वभावाचे आमचे विरुदादा असतील, त्यांच्या माध्यमातून ही कीर्तन सेवा माझ्यापर्यंत आली. त्यांच्याही चरणी नतमस्तक होत असताना बाबा सर्व कारभारी मामा, उपकारभारी मामा, त्यानंतर सर्व पुजारी वर्ग असतील, मेंढकी मामा, मेंढी माऊली चरणी दंडवत, या ठिकाणी पुजारी मामा, आचारी मामा सर्वांच्या चरणी नतमस्तक, या ग्रामदेवता चरणी दंडवत, गुरुवारियांच्या चरणी दंडवत, मृदंगाचार्य, गायनाचार्य, विनेकरी बाबा, महिला वर्ग, पुरुष वर्ग आलेले सर्व बाळूमामांचे निष्ठावंत भक्त सर्वांच्या चरणी नतमस्तक होत असताना त्या ग्रामदेवता चरणी दंडवत, गुरुवारियांच्या चरणी दंडवत, श्री संत सद्गुरु बाळूमामा चरणी दंडवत. वाणीला आरंभ. विठ्ठल विठ्ठल अभंग तुकोबरायांचा अभंग 4 चरणाचा मानवी देहाला उपदेश करणार आहे.
आजचं निमित्त आहे ते बाळूमामांच्या दरबारामध्ये हा कीर्तन सोहळा चालू, बरोबर का? पहिला म्हणलं कीर्तन कुठल्या देवाच्या पुढे चालू आहे? बाळूमामांच्या पुढे, बरोबर का नाही आजीबाई? मग इथं सासू सुनाचं सांगून जमल का? नाही ना. मामांच्या पुढे मामांचं सांगितलं पाहिजे. ज्या दिवशी प्रसंगाला अनुसरून कीर्तन घडल ना ते देवापाशी पोहोचतं. आणि आपल्याला नावासाठी नाही बाबा, आपल्याला देवासाठी करायचं. काय म्हटलं मी? हे देवासाठी करायचे. लक्ष द्या, ज्या देवाच्या दरबारात बसला त्या देवाचा अधिकार आपल्याला अगदी थोड्या वेळात पाहायचा आहे. आता अभंगामध्ये प्रवेश करण्याअगोदर बाबा प्रस्तावनेमध्ये विश्वात 3 वर्ग आहेत. पहिला देवाचा, दुसरा संताचा आणि तिसरा माणसाचा. पहिला देव आहे. आज माणसाचं काय पाहायचं नाही, पाहायचं देव आणि संत. देव आणावा लागतो कशासाठी? यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत किंवा परित्राणाय साधूनाम निराशाय च दुष्कृत धर्म संस्थापनाताय संभवामि युगे युगे. देव आणावा लागतो धर्माचे रक्षण करणे, पाखंड खंडन किंवा धर्म रक्षावय अवतारगीशी आपल्या पायीशी भक्तजना. देव आणावा लागतो धर्माच्या रक्षणाकरता. ज्या ज्यावेळी या पृथ्वी तलावरती अधर्म वाढतो बाबा, पाप वाढतं, पुण्य कमी होतं, माणूस माणसासोबत माणसासारखा वागेल असा झाला की नाही, मग पृथ्वी मातेवरती ते पापाचं ओझं जड होतं. म्हणून पृथ्वी माता गायीचं रूप घेऊन ब्रह्मदेवाच्या दरबारात जाऊन उभा राहतील. सांगते ब्रह्मदेवा तुम्हाला अवताराला यावं लागतं. ब्रह्मदेवाने सांगितलं हे बघ पृथ्वी माता, विश्वात 3 वर्ग आहेत. पहिला सृष्टीची निर्मिती करणारा, दुसरा सृष्टीचं पालन पोषण करणारा आणि तिसरा ही सृष्टी नष्ट करणारा. म्हणजे तुला माझ्यापाशी थांबून चालणार नाही. मी निर्मिती केली, ब्रह्मदेव भगवान विष्णू पालन पोषण करतायत आणि शंकर नष्ट करतायत. पृथ्वी माता तिथून उठल्या आणि कैलासामध्ये भगवान शंकराच्या दरबारात जाऊन उभा राहिल्या. सांगितलं महादेवा तुम्हाला अवताराला यावं लागलं. महादेवाने सांगितलं हे बघ पृथ्वी माता, ते अवतार कार्य वगैरे तसल्या गोष्टी मला कळत नाही. मग पृथ्वीने विचारलं शंकरा नेमकं तुम्हाला कळतं काय? शंकराने सांगितलं मला फक्त माणसं मारायचं कळतं. काय सांगितलं? मला फक्त माणसं मारायचं. आणि शंकराला फक्त माणसंच मारायचं कळतं मला. भगवान शंकर हा स्मशानाचा राजा आहे. शंकराच्या अंगाला महादेव शंकर तरी सगळ्याला माहिती आहे ना बाबा, शंकराच्या अंगाला कुठल्या कंपनीची पावडर आहे? पाऊंड साहेब हा कुठली? या मेलेल्या माणसाच्या चितेची राख आहे बाबा. त्याच्या गळ्यामध्ये कुठला दागिना आहे? सोन्याचा हार आहे. सर्प आहे बाबा. लक्ष मस्तकावरती जातात, त्याचं राहणं वेगळं का? तर भगवान शंकर हा स्मशानाचा राजा आहे. भगवान शंकर हा भूतांचा राजा आहे. भगवान शंकर आघोरी विद्येचा राजा आहे. भगवान शंकर हा महाकाल आहे. त्याच्यात पुढे कुठल्या देवाची सत्ता चालू शकत नाही. म्हणून महादेव महा असं कुठल्या देवाच्या पुढे नाही. महा म्हणजे महान. महान असा देव, मुळात देवांचा देव महादेव आहे बाबा. आणि त्या महादेवाचा अवतार म्हणजे संत बाळूमामा आहे. लक्ष भगवान शंकर हा भूतांचा राजा आहे. म्हणून बाबा आपल्या गावातली स्मशानभूमी, आपल्या गावातला मसनवटा गावात शंकराच्या मंदिरात शेजारी असतो. बरोबर का? बरोबर का? आहे ना? इकडे गावात असतो ना, गावात मसनवटा असतो ना. तुम्ही आणि सगळी मेल्यावर जिथं जाणार आहे ते माहिती ना, मसनवटा तो गावात असतो. बरोबर का? शंकराच्या मंदिरात शेजारी. बरोबर आहे का? काय लबाड बोलताय म्हणा बुवा जुकीलाच. हा गावात येतो, गावाच्या बाहेर असतो. कुठल्या गावात जा, मसनवटा गावाच्या बाहेर का नाही. पण ऐका, मसनवटा हा गावात शंकराच्या मंदिरात शेजारी होता. म्हणजे झालं कसं, येता जाता गावातली लोकांना बाबा ती जळणारी प्रेत बघून भीती वाटायला लागली. म्हणून त्या गावातल्या पंच कमिटीने तो मसनवटा उचलला गावाच्या बाहेर नेऊन ठेवला. माझं तर वैयक्तिक मत असं आहे बाबा, तो मसनवटा गावाच्या बाहेर गेला हे चुकीचं झालं. गावात होता तो बरा होता. तुम्ही म्हणताला असं का? त्याचं बी कारण सांगतो. जर मसनवटा गावात असताना बाबा तर येता जाता जळणारी प्रेत बघून माझ्यासारख्या कित्येक फुगीरांना कळालं असतं आपल्यासारखी भली भली देंड ही तर राख होऊन पडल्यात, तवा माणसानं फुगीरी सोडली. तशी सोडलीच नसती बाबा. माणसाला फुगीरी कमी करायला भीती वाटते लोकांना. असं जास्त ताट चालू वाटतं. पण ती सुद्धा फुगीरी कमी झाली असती. फक्त मसनवटा गावात पाहिजे होता. गावात का असायचा का? तर शंकर स्मशानाचा राजा. पृथ्वी माता तिथून उठल्या, विष्णू नारायणाच्या दरबारात जाऊन उभा राहिल्या. भगवंता तुला अवताराला यावं लागेल. आता तो पालन पोषण करता होता म्हणून भगवान विष्णूने अवतार घेतला आणि 28 युग विटेच्या तुकड्यावरती उभा राहून तो जगाचा कारभार चालवत आहे. प्रश्न असा पडतोय, तो मनाने आला का? त्याला आणावा लागला. जाऊन आणावा लागतो देवाला. आणीलाही रूपाबळी करुणी खळी हरिदासी. आणावं लागतं ते देवाला. आणि स्वतःहून येत असतात मामा आज संत आहेत. स्वतःहून येतात संत, स्वतःच्या मर्जीने येतात आणि स्वतःच्या मर्जीने निघून जातात. त्यांना संत म्हणतात. येताना येतो म्हणतात आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. आणि जाताना जातो म्हणतात आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा. किंवा आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या. येताना येतो म्हणतात, जाताना जातो म्हणतात. का तर जगा काळ काय आम्ही माता दिला पाय किंवा काळ गुलाम सलाम करी तुकिया घरी राहत अशी. काळावर सत्ता तुमची आमची नाही.
मामा हे कळ्यावर सत्ता गाजवू शकतात, पण आपण माणसं गाजवू शकत नाही. बाबा पुढे बघा सगळे. आता आपल्याला जन्म माहितीये का, मरण माहितीये का? काहीच नाही बाबा. 3 गोष्टी कधीच कोणाच्या हातात नाही. पहिली जन्म, दुसरी मरण आणि तिसरी गोष्ट निसर्ग. या 3 गोष्टी कधीच कोणाच्या हातामध्ये नाही बाबा. पाऊस कधी पडेल, कुठं पडेल, काय होईल काय सांगता येत नाही. जन्म कुठं होईल, कधी होईल, कोणाच्या पोटी होईल सांगता येत नाही. मरण कधी, कसा, कुठं, काही सांगता येत. या 3 गोष्टी कधीच कोणाच्या हातात नाही. पण संत ते कालबाधित सत्य. मामांपशी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती म्हणजे काय? अशक्य सुद्धा शक्य करून दावण्याचं सामर्थ्य मामांमध्ये आहे. लक्ष द्या बाबा. आपल्याला जन्म माहिती असतो, मरण नसतं, पण संत त्रिकालबाधित सत्य. आता संत आलेच म्हणा तर 11व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत संत आहेत. 11व्या शतकात भगवान शंकराचा पहिला अवतार निवृत्तीनाथ दादा, त्यानंतर ज्ञानोबराया, सोपान काका, त्यानंतर 1201 मध्ये मुक्ताई माता, जनाई माता, नामदेव राया, आरंचे सावतोबा, गोरोबा काका. 13व्या शतकात एकही नाहीत. 14व्या शतकात संत एकनाथ महाराज. 15व्या शतकात एक नाहीत. 16व्या शतकात जगद्गुरु तुकोबराय, बहिणाबाई, निळोबराय. 17व्या शतकात एकही नाही. 17वं शतक संपलं आणि 18वं शतक आलं. आणि त्या 18व्या शतकामध्ये जगाच्या मालकाला, जगाच्या चालकाला, देवादिदेव महादेवाला प्रश्न पडला, बाबा आता कुठंतरी अवतार घेण्याची गरज आहे. कशासाठी? हे जग वाईट मार्गाने चालले, हे जग वाम मार्गाने चालले, जगाचा राज बुडत चालला, पाप वाढलं, पुण्य कमी झालं, माणूस माणसासोबत माणसासारखा वागेनासा झाला. देवाला कळाला आता अवतार घ्यावा लागेल. पण अवतार घ्यायचा झालं खरं, पण संत किंवा देव बाबा कुणाच्याही पोटी जन्माला येत नाहीत. संत पोटी जन्माला येण्याकरता, देव पोटी जन्माला येण्याकरता अगोदर धन्य माता पिता तयाची, अगोदर मायबापाची पुण्याई लागते, तेव्हा चांगली मुलं जन्माला येत असतात. अगोदर मायबापांनी पुण्य करावं लागतं, नीतिमतीने जगावं लागतं बाबा, माणसासोबत माणसासारखं वागावं लागतं, तेव्हा चांगली पोटाला येणारी, जन्माला येणारी मुलं चांगली जन्माला येत असतात. बर, भगवान शंकराने अवतार धारण करण्याचा निर्णय घेतला. पण आता जगाच्या कल्याणाकरता अवतार घ्यायचा म्हणल्यावर संत व्हावं लागतं. कुठलेही देव, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. कुठलेही संत घ्या, सगळे संत 18 दस आहेत बाबा. सगळे संत हे देवाचं रूप आहे. काय? कुठल्या ना कुठल्या देवाचं रूप आहे. तसंच आज ज्या भगवंताच्या दरबारात तुम्ही आम्ही बसलोत ना, ते श्री संत सद्गुरु बाळूमामा हा भगवान शंकराचा अवतार. कुठल्या देवाचा आहे? शंकराचा अवतार. भगवान शंकराला प्रश्न पडला अवतार घ्यायचा, पण अवतार घेण्यासाठी मायबाप पुण्यवान कोण? तर अक्कोलगावच्या सुंदरा माता आणि मायप्पाची कुस निवडली भगवंताने. आता तुम्ही म्हणताल बुवा अगोदर मायबापाची पुण्याई असावी लागते, पण बाळूमामांच्या मायबापाची पुण्याई नेमकी होती काय? लक्ष द्या. बाळूमामांची आई सुंदरा माता पांडुरंगाची मनोभावे सेवा करायच्या आणि माहेरचा देव आप्पाची वाडी हलसिद्धनाथाला मनोभावे पूजायच्या. आता हलसिद्धनाथ म्हणजे कोण? हलसिद्धनाथ म्हणजे कोण? काय त्यांचं महत्व, काय वैशिष्ट्य? हलसिद्धनाथ का म्हणतात त्यांना? ते आहेत कुठं, ते राहतात कुठं, तिथं आले कशी? आता ह्याचा सुद्धा इतिहास आहे बरं का. हलसिद्धनाथ हे नाव कसं पडलं बाबा? ते चिकोडी तालुक्यामध्ये चिकोडीच्या सरकारांच्याच कामाला होते आणि कामाला असताना गुराख्याचं काम करायचे, जनावर राखायला. बघा हलसिद्धनाथ गुराख्याचं काम करायचे आणि एक गाय त्यांना रोज दूध द्यायची, चोरून दूध द्यायची. मग एका सेवकऱ्यानं पाहिलं चोरून दूध दिलेलं, त्या सरकाराला जाऊन सांगितलं. पहिला काळात तिकडच्या भागात कर्नाटक साईडला बाबा सरपंचांना सरकार म्हणतात. तिकडच्या साईडला ते चोरून गाय दूध देते हे दुसऱ्या एका सेवकऱ्यानं पाहिलं आणि जाऊन सरकाराला सांगितलं, म्हणे त्याला चोरून गाय दूध देते. मग ते म्हणले आता याची गंमतच करायची. गंमत करायची म्हणजे काय करायचे बाबा? दुधाच्या जागेवरती त्याला रुईटीचा चीक दिला होता. मारुतीला जी रुई लागते का बघा, रुईटीचा त्याचा चीक दिला होता. ते चीक सुद्धा बाबा, तो रुईचा चीक सुद्धा ते प्राशन केले, ते पेले. त्या चिकाचं सुद्धा दूध केलं होतं, रुईचं सुद्धा दूध केलं होतं. हल म्हणजे दूध असतं कर्नाटक भाषेत. हल म्हणजे दूध आणि दूध सिद्ध म्हणजे सिद्ध करून दाखवलं. हाल सिद्ध म्हणजे दूध सिद्ध केलं म्हणून हाल सिद्ध त्यांचं नाव पडलं आणि तिथून पुढे त्यांचा महिमा प्रकट झाला, सगळीकडे ख्याती पसरली आणि जगाची भ्रमंती करत करत बाबा आप्पाची वाडीमध्ये आल्यानंतर त्यांनी जिवंत समाधी घेतली. जशी ज्ञानोबरायांची आळंदीला समाधी संजीवन समाधी ना, तशी हलसिद्धनाथाच्या आप्पाच्या वाडीमध्ये समाधी आहे संजीवन. त्या आप्पाच्या वाडीला गेल्या म्हणे भगवंता माझी एक इच्छा आहे, ती तुला इच्छा पूर्ण करावी लागेल. माहेरचा देव बाळूमामांच्या आईचा, भगवंता माझी एक इच्छा आहे. ए देवा ऐक हलसिद्धनाथा, अरे माझ्या पोटी पुत्र असा दे, माझ्या पोटी पुत्र असा दे,
तुझ्या पुत्राने अख्या जगाची सेवा करू दे असं ब्रीद सुंदरा मातेनं मागितलं आणि त्याच ब्रीदाग्रस्त भगवान शंकराने अवतार धारण करण्याचा निर्णय घेतला. ऐका, सन 1892 सालामध्ये 3 ऑक्टोबर वार सोमवार तिथी द्वादशीची आणि माझ्या बाळूमामांचा जन्म आहे 4:23 बोला बोला बाळूमामाच्या नावानं, बोला बोला बाळूमामाच्या नावानं, बोला बोला बाळूमामाच्या नावानं. भगवान शंकराचा अवतार बाळूमामा अवताराला आली. लक्ष द्या, आला आता बाळूमामांचा जन्म उत्सव जवळ. लक्ष द्या, सांगतोय सुरुवातीपासून. सन 1892 सालामध्ये 3 ऑक्टोबर वार सोमवार तिथी द्वादशीची आणि मामांचा जन्म आहे 4:23. कुणी सांगत नाही अलीकडे असलं म्हणून लक्ष देऊन ऐका. जन्माला आले बाळूमामाने अनेक चमत्कार केलेत बाबा. ग्रंथ मला वाटतं अनेक ग्रंथ आहेत मामांची. एका ग्रंथामध्ये 21 अध्याय तर एका ग्रंथामध्ये 25 अध्याय आहेत बाबा. मामांचं ग्रंथ वाचलं म्हणून सांगतो बाबा, मामांच्या ग्रंथामध्ये प्रत्येक अध्यायाला मामांचा चमत्कार आहे. तसंच मामांच्या 18-19 पालख्यांमध्ये तर चमत्कार घडतच आहेत बाबा आणि घडत राहणार. का तर बाळूमामांचा शब्द आहे, बाळू धनगर गेला म्हणशीला तर चुकशीला. बाळू धनगर कुठपर्यंत आहे ऐका, बाळूमामांचा शब्द आहे, जोपर्यंत या विश्वामध्ये चंद्र सूर्य तारे आहेत ना ऐका, अरे ज्या दिवशी ही ओली झाडं उभ्यानं पेटतील आणि समुद्राला आग लागेल ना त्या दिवशी समजायचं बाळू धनगर संपला. आणि जोपर्यंत हे होत नाही ना, जोपर्यंत विश्वामध्ये चंद्र सूर्य तारे आहेत ना तोपर्यंत हा बाळू धनगर जिवंत आहे असा मामांचा शब्द आहे. म्हणून मामा जोपर्यंत मामांचा हा शब्द आहे म्हणजे आता इथं जरा उलट मला करावं असं वाटतंय बाबा. चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत बाळूमामा आहेत असं म्हणणं जरा चुकीचं आहे. चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत बाळूमामा आहेत हे म्हणणं चुकीचं आहे बाबा. जोपर्यंत बाळूमामा आहेत तोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत. एवढं सामर्थ्य मामांचं, एवढा अधिकार मोठा माझ्या बाळूमामांचा. बाळूमामांनी बाबा जन्माला आल्यापासून अनेक चमत्कार केले होते. जन्माला आले ते सामान्य नाही. तुम्ही प्रत्येक ठिकाणी बाळूमामाचा महिमा ऐकता, बाळूमामाचा चमत्कार ऐकता. पण आज या पालखीवरती गाडी आम्ही जरा वेगळं सांगून जातो. बाळूमामा जन्माला आल्यानंतर भरपूर चमत्कार केले हे अख्ख्या जगाला माहिती आहे. पण बाळूमामाने जन्माला यायच्या आधी सुद्धा चमत्कार केले होते. त्या महिला मंडळ तुम्ही म्हणताल बुवा जन्माला यायच्या आधी काय माणूस चमत्कार करू शकतो. लक्ष द्या, ज्यावेळी बाळूमामा आईच्या गर्भामध्ये होते का नाही, आईच्या उदरामध्ये, आईच्या पोटात बाळूमामा असताना आईला डोहाळे लागायचे. महिला मंडळ डोहाळे लागतात मूल गर्भामध्ये असताना. काय डोहाळे लागत होते लक्ष द्या, आताच्या सारखे डोहाळे नव्हते लागत, माती खायचं. हा ते तेव्हाचे डोहाळे होते बाबा. सुंदरा मातेला डोहाळे लागायचे. आपल्या पतीला हाक मारायची, मायप्पांना म्हणायचे अहो होय वा इकडे या. धावतीची म्हणायची का ग सुंदरा, म्हणे आज मला डोहाळे लागलेत. म्हणे काय डोहाळे, माझी इच्छा या, काय इच्छा आहे तुझी सांग. म्हणे आज मला का नाही म्हणायच्या नंदीवर बसायचं. का नंदीवर बसायचंय, का तर पोटात कोण होतं बाळूमामा. बाळूमामा कुठल्या देवाचा अवतार आहे, शंकराचा. आणि शंकराचं वाहन काय या लागला ना करंट आता असं बोलत चला. लक्ष द्या, पुन्हा दुसऱ्या दिवशी डोहाळे लागायचे आणि डोहाळे लागले की हाक मारायचा होय वा होय व म्हणायचा बरं का. पुरुष वर्ग काय म्हणायचं त्या होय व आहो कधी तेव्हा, आहो कधी म्हणायचा तेव्हा. आता होय र आलंय, काय करायचं, पती परमेश्वर असतं बिचाऱ्याला मान नको होय असं द्या. चला लक्ष, कलियुग आहे बाबा. इथं उलट चाललंय सगळं, लटक होत चाललंय, खरं बुडत चाललंय, खोटं पुढे येणार. पतीला परमेश्वर मानायच्या पहिल्या काळातल्या स्त्रिया आता नावाने हाक मारतात. ही फार मोठी शोकांतिका आहे. बाळूमामाच्या आईनं हाक मारली, म्हणे अहो स्वामी इकडे या. धावत आली का, आज माझी दुसरी इच्छा आहे. म्हणे मला का नाही आज का नाही स्मशानात जायचंय. काय म्हणाय, माणूस स्मशानात कधी जातो बाबा, आमच्याकडे मेल्यावर जाळतात. तुम्ही म्हणता आम्ही काय पाकिस्तान मधून आलोय काय. लक्ष द्या, माणूस कधी जातो स्मशानात मेल्यानंतर. बाळूमामांची आई जिवंतपणे म्हणायचं मला स्मशानात जायचंय. का तर पोटात भगवान शंकर म्हणजे बाळूमामा. मगाच सांगितलं भगवान शंकर हा स्मशानाचा राजा आहे. अशा अनेक डोहाळे बाळूमामांच्या आईला लागायचे. पुन्हा बाळूमामा ज्यावेळी जन्माला आली ना, जन्माला आली ते सामान्य नाही बाबा. एक नाही दोन नाही तीनही लोकांचा वाण येतो. एका नाही दोन नाही तिन्ही लोकांचा राजा आहे. नवे नवे बाबा त्रिखंडाचा राजा असूनही बाळूमामा सामान्य नाहीत. त्रैलोक्याचा वाणी बोला भंडारी आला घोंगडी टाकूनी खांद्यावरी पिवळा बंडारा लावून कपाळावरी. बाळूमामा करा शिव शंभू अवतारी, बाळूमामा करा शिव शंभू अवतारी, बाळूमामा खरा शिव शंभू अवतारी, बाळूमामा खरा शिव शंभू अवतारी.
शंभू अवतारी बाळूमामा खरा शिव शंभू अवतारी बाळूमामा खरा शिव शंभू अवतारी बाळूमामा खरा शिव शंभू अवतारी पळाला आली माय बापाची पुण्याई हलसिद्धनाथाची कृपा झाली भक्तठाई हलसिद्धनाथाची कृपा झाली भक्तठाई हलसिद्धनाथाची जिंकी झाली कथा अन्यायाला वाचा पोडी सत्वरे अन्यायाला वाचा पोडी सत्वरे बाळूमामा खरा शिव शंभू अवतारी 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 इडा पिडाला करून तरी गोल रिंगण खातो कल्या आंबील मामा आनंदान खातो कल्या आंबील मामा आनंदान भरली चुकाल जोरी भक्ताची पुरी भरली चुकाल जोरी भक्ताची पुरी बाळूमामा खरा शिव शंभू अवतारी बाळूमामा खरा बाळूमामांचा अधिकार सांगावं तेवढा कमी बाबा एक नाही दोन नाही तीन लोकांचा जीव होता खांद्यावरती घोंगडं टाकलं काय निवडलाय पोशाख बाळूमामांनी लक्ष द्या ज्या देवाच्या दरबारात बसलात ज्या बाळूमामांच्या दरबारामध्ये बसलात ना त्या भगवंताचा अधिकार ऐकून द्या मामांच्या खांद्यावरती घोंगडे बाबा पायामध्ये वाळया त्यानंतर खाली धोतरे वरती नेहरूया मामांचा फेटा फेटा घातल्यानंतर मामांच्या कानामध्ये बाळी होती त्यानंतर मामांच्या हातामध्ये काठी होती असा पोशाख मामाने निवडला होता एके दिवशी बाबा बाळूमामा लहानाची मोठी होऊ लागली आणि मोठी होत असताना एके दिवशी असा प्रसंग झाला मित्रांमध्ये खेळत होती आणि खेळता खेळता बाळूमामा पुन्हा जनावरांकडे गेले आणि एक सवंगडी होता त्याचं नाव होतं गुंडापा तो गुंडापा गावच्या पंचाचा मुलगा होता अक्कोळ गावचा लक्ष द्या बरं का पंचाचा मुलगा गुंडापा खेळता खेळता धारातीर्थी पडला मरण पावला बाबा मरण पावल्यानंतर एक सवंगडी बाळूमामापाशी धावत गेला म्हणे बाळू अरे तुझा लहानपणीचा जेवढा मित्र गुंडापा मरण पावला बाळूमामाने सांगितलं येड्या किंवा मला न सांगता जाऊ शकत काय म्हटले काय म्हटले बाळूमामा काय म्हटले मला न सांगता तो जाऊ शकत नाही मला पटपट उत्तर द्या पुढं बोला आता सगळ्यांनी पुढं बघून बोलायचं पटपट माणूस सांगून मरतो का बोला हाय कुणाला माहिती मरण इथं बुवा सकाट कोणाला आहे का माहिती आज मरण उद्या मरण परवा मरण क्षणभंगुर नाही भरवसा अरे सावळ थोडा माय आशा काही नजरे मग गळा पडेल पाचा पुढे हुशार थोडा येवल सगा आम्ही करायचं काय राम राम स्मरा आधी सावध करायसाठी कीर्तन आहे लक्ष द्या मरण कोणाला माहिती नाही जन्म सुद्धा देव फार हुशार आहे बरं का देवाने आपल्याला जन्माची तारीख माहिती दिली सहज माणूस म्हणतो आज माझा वाढदिवस आहे म्हणजे माझा नाही माणूस म्हणतो बाबा काय वाढदिवस आहे वाढदिवस तरी कसा म्हणता येईल इकडं बघा पुरुष वर्ग एखादा माणूस 50 वर्ष जगणारा असेल 50 वर्ष आयुष्य एखाद्याचं त्यातला तो 40 वर्ष जगला खाली किती वर्ष राहिला भाषा कळते का माझी मग बोलत चला 50 वर्ष जगणारा माणूस 40 वर्ष जगला खाली किती वर्ष राहिला आता 10 वर्ष मग 40 वर्ष वाढला का 40 वर्ष कमी झाला आणि मग वाढदिवस कुठं आला कुठनं वाढला कमी झाला ना पण हे कलियुग आहे बाबा इथं सगळं उलट चाललंय माणसाचं आयुष्य घडी घडी काळ वाट याची पाही अजून किती अवकाश क्षणाला आपलं आयुष्य कमी होत चाललंय पण हे माणसाला कळत नाही माणसाला वाटतंय मी वाढतोय अरे येड्या कमी होत चाललंय लक्ष मामाला सगळं कळतं मामापाशी करतो मान्यता करतो शक्ती बघा मामा करतात काय सांगतो ज्याला हात नाही त्याला हात द्यायची ताकद माझ्या मामामध्ये ज्याला पाय नाही त्याला पाय देण्याची ताकद माझ्या मामांमध्ये अरे चालता न येणाऱ्याला चालवतात बोलता न येणाऱ्याला बोलवतात निपुत्रिकाला संतान देतात नवे नवे मेलेल्याला सुद्धा जिवंत करण्याची ताकद कुणामध्ये असेल तर बाळूमामामध्ये मेलेला जिवंत कसं केलं लक्ष द्या एक सवंगडी धावत गेला म्हणे बाळू तुझा लहानपणीचा जीवलग मित्र गुंडापा मरण पावला बाळूमामा धावत आले पाहतात तर काय त्या गुंडापाला तिरडीवरती बांधण्यात आले त्याच्या आई पुढे रडते बाळूमामाने उजव्या पायाचा अंक त्याच्या मस्तकावरती ठेवला आकाशाकडे तोंड केलं
आणि आकाशाकडे तोंड करून पंचमहाभूती एकत्रित केले, पंचमहाभूती विलीन केले आणि त्या यमापासून गेलेला आत्मा सुद्धा पुन्हा आणला, जीवलग मित्रामध्ये घातला मुळात. अरे मेलेल्याला सुद्धा जिवंत करण्याची ताकद कुणामध्ये असेल तर माझ्या बाळूमामामध्ये. बाळूमामा मेलेली माणसं जिवंत करू लागली. ही वार्ता अख्ख्या गावात पसरली. बघा एखादी चांगली चर्चा असेल तर लवकर पसरत नाही, पण एखादं विचित्र काय घडू दे अख्ख्या गावामध्ये पसरत, बरोबर का? गावात चर्चा चालू झाली, सुंदराचा पोरगा बाळू लोकांना उठवतोय. पुरुषांची चर्चा चालू झाली, भैरा तुला काय कळालं का? म्हणे सुंदराचा पोरगा लोकांना उठवतोय. तुझे गावात पारा बसलेले बाबा, ज्यांना गावची आर पार माहिती की गावचा पारा. माझं तर वैयक्तिक मत आहे, गावात पारा बसलेले गावाला फुकटचे सीसीटीव्ही कॅमेरे असतात. काय मत आहे तुम्ही? कोण आलं कोण गेलं काय करायचं बाबा, लय पडतं. मग आमच्या ग्रामदैवताचं दर्शन घेऊन बाबा कीर्तनाला निघालो. जाता जाता एक आजूबाडी वेळे म्हणे बाबा कुठं निघालात? म्हणलं कीर्तनाला निघालो. मला म्हणले मग कीर्तनाला चालला? म्हणल्या महाराज दिसताय. म्हणलं हो बाबा. काय नाथाचं दर्शन घेऊन येताना दिसताय? म्हणलं हो बाबा. धोतर घातलंय? म्हणले हो बाबा. नेहरू घातलाय? म्हणजे हो. आज 4 चाकी मोठी दिसते? म्हणलं हो बाबा. मला गायक वादक पाठीमागं टाकून आलेले दिसताय. टाकून म्हणजे नेमकं त्याला काय म्हणायचं ते मला अजून कळलं ना. तर ते पण होते सगळेच गायक वादक बाबा. ते म्हणले टाकून. हो बाबा म्हणलं ते पण आणले. मग तुम्ही बी कीर्तनाला निघालाय? म्हणलं हो कीर्तनाला निघालोय. मग तो म्हणला मग महाराज दिसताय? म्हणले इतका उशीर तुला काय पोचराच दिसत? महाराज अख्खं वर्णन विचारून घेतोय, पुणे विचारतोय, कोणी कोणा सांगतोय पार अवस्थे. त्यानं पुन्हा एक प्रश्न केला मला. म्हणला महाराज तुम्ही कीर्तन करताना कंबर का बांधता? म्हणलं गळा बांधावा का? आता प्रमाणे नामदेव कीर्तन करी पुणे देव नाचे पांडुरंग नाचता नाचता देवाचा गळ्याला पितांबर. देव एवढा नाचला पितांबर गळा, तिथं कंबर कसली, तेव्हापासून प्रथा कीर्तनात कंबर बांधाय. काही प्रश्न विचारतात. पुन्हा महिलांची चर्चा चालू झाली. म्हणे होय का तुला काय कळालं का? तो बाळू म्हणे लोक उठवतोय, मेलेली माणसं उठवतोय. त्यांची चर्चा महिलांची. त्यांची चर्चा कशी असते सांगू का? वठातली वठात बोलतात, फक्त शेजारणीलाच कळतं काय म्हणते. तुला म्हणून सांगते साऱ्या गावाला येडा आणते. त्यांना वरदान आहे त्याचं बाबा. माझी कुठली कीर्तन ऐका, वर्ष श्राद्धाचं कीर्तन ऐका, सप्तातलं ऐका, नाहीतर माझ्या बाळूमामांच्या तळावरची कीर्तन ऐका. मी पुरावा दिल्याशिवाय कुठल्याच कीर्तनात काहीच बोलत नाही. पुरावा दिलेला बरा असतो बाबा. एखादा जर बिगर पुराव्याचा बोलला का नाही त्याला पुरावा द्यावा. पुरावा द्यावा म्हणजे प्रमाण द्यावा आपल्या वारकरी भाषेत. लक्ष द्या बाबा. पुरावा देऊ का तुम्हाला? महिला मंडळांचं महाभारतात असा प्रसंग आहे. महिला मंडळांचं चित्त साफ असतं, मन निर्मळ असतं, त्यांच्या मनात कुठली गोष्ट राहत नाही. कधी पुढच्या व्यक्तीला सांगेल ही भावना त्यांची होत असते. म्हणून महिलेचं तोंडाला तोंड लागत सुंदरा मातेपाशी वार्ता, सुंदरा तुझा बाळू लोकांना उठवतोय. आता बाबा ती किती केली तरी आईच की हो. लेकुराची हित वाही माऊलीचे चित्त, आई शिकळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती. कोणत्याही लाभाची ना अपेक्षा करता लेकरावरती निस्वार्थ भावनेने प्रेम करते. तिला म्हटलं जातं आई माता जननी. आईने विचार केला माझा बाळू जर असं जगाचं कल्याण करत राहिला तरी याचं पुढचं व्हायचं कसं. म्हणून त्यांना चंदूलाल शिर्जीत बाबा राखणीला लावलं होतं, गुरा जनावर राखण्यासाठी, सेवा करायसाठी. आता ते सगळ्याला माहिती आहे बघा चंदूलाल शिर्जीचा प्रसंग बाबा. मी सांगत बसत नाही, मला वेळेचं बंधन आहे. पण एक सांगून जाईल गड्या, ज्यावेळी ते बाळूमामा चंदूलाल शिर्जीच्या घरी चाकरीसाठी गेले होते ना, त्यावेळी पुरुष वर्ग पुढे बघा. बाळूमामा ज्यावेळी त्या चंदूलाल शेडजीच्या घरी गेले ना, त्यावेळी त्या चंदूलाल शेडजीच्या 4-4 लिटर दूध देणाऱ्या गाया 10-10 लिटर दूध देऊ लागल्या. एका गायीनं 8 दिवस झालं चारा खाल्ला नव्हता. माझ्या बाळूमामांच्या हाताने वाळलेला पाचोळा खाल्ला होता. आणि जाहीर लाखात एक वाक्य ऐका गड्या, जिथं माझ्या बाळूमामांचं पाय तिथं कमीच काय, तिथं कमीच पडू शकत नाही. कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही. म्हणून आज या गावाचं फार मोठं पुणे, या भूमीचं फार मोठं पुणे. मामांची पालखी इथपर्यंत आली. मामांची मेंढरं किंवा मामांची पालखी कुठं सुद्धा जात नाही बाबा. त्या अगोदर ती भूमी पुण्यवान असावी लागती. तिथे असणारी बाबा माती पुण्यवान लागते. तिथले भक्त पावना तो देश, पावना तो देश. कर्म धर्म
जे त्या हरीचे दास जन्म घेते बाबा, ती भूमी पुण्यवान लागते जिथं मामा येतात, कुठं सुद्धा जात नाही. कारभाऱ्यांच्या पाठीमाग लोक लागतात. महाराज मामा आमच्या गावात मेंढ्या येऊ द्या, आमच्या गावात मेंढ्या येऊ द्या. बाबा तरी सुद्धा मेंढ्या तिथं जात नाही. मेंढ्या जाण्यासाठी किंवा पालखीच्या गावामध्ये जाण्यासाठी त्या भूमीचं पुण्य लागतं, त्या लोकांची भक्ती लागते. मामा कुठं सुद्धा जात नाही. आणि मामाने सांगितलं ऐका, अरे जर तुमची माझ्यावरती मनापासून भक्ती असेल, माझ्यावरती मनापासून निष्ठा असेल ना, तर तुम्ही माझ्यापाशी येऊ नका रे. हा बाळू धनगर चालून तुमच्यापाशी आल्याशिवाय राहणार ना, हा शब्द माझ्या बाळूमामाचा. म्हणून या भूमीचं फार मोठं पुण्य. मामा चालून इथपर्यंत आली. मामा तिथून पुढा बाबा त्या चंद्रलाल शेडजीच्या घरून पुन्हा घरी आली. ते सगळ्याला माहिती, आरतीत वर्ण नाही, बसतेचं दर्शन भोजन थाईला सगळ्याला माहिती बाबा. तिथून पुढे आले, जगाचं कल्याण करणं चालू होतं. आईने विचार केला बाळू फार वेड्यासारखं करतोय. म्हणून एके दिवशी बाळूमामांची बहीण गंगूताई, लक्ष देऊन ऐका, आणि गंगूताईंचे पती हिराप्पा आणि गंगूताईंची मुलगी सत्यवा. एके दिवशी हिराप्पा सासरवाडीला आले अकोळ गावात, आणि सुंदरा मातीच्या पुढे बसते. म्हणे सुंदरा माता फार टेन्शन मध्ये दिसताय. म्हणले हो मला फार टेन्शन आहे. म्हणल्या तुम्हाला कशाचं टेन्शन आहे? त्यांनी सांगितलं मला बाळूचं टेन्शन आहे. काय टेन्शन आहे? म्हणतोय फार वेड्यासारखा करतोय, मेलेला जिवंत करतोय, काट्यावर झोपतोय, गादे म्हणतोय, झाडावर चढतोय, शिखर म्हणतोय, काय वेड्यासारखा करतोय. त्या असणाऱ्या बाबा हिराप्पांनी सांगितलं जर तुम्हाला बाळू सुधारावायचा असेल किंवा बाळूचं जर चांगलं व्हावं असं वाटत असेल तर एक पर्याय. ते म्हणल्या लवकर सांगा काय पर्याय. ते म्हणले बाळूला जर वाटत असेल की बाळू मामा तुमचा सुधारावा तर त्याला एक पर्याय, बाकी काय करू नका, फक्त बाळूचं म्हणून सुद्धा वाटणं एवढी टंचाई झाली, दुसरं काय नाही. त्याचं काय करतात भयान टंचाई झाली बाबा त्याची. आमच्या भागात तर लय झाली. हे मध्ये आमच्या इथले पाहुणे मुलगी बघायला गेले, मुलीकडच्या आधी आले होते. मुलगा चांगला आहे, मुलगा देखणा आहे, घरी द्राक्षाची बाग या, मुलगा ड्रायव्हर या, विशेष म्हणजे घरदार चांगलं या, आमदाराच्या गावात राहतो या, अजून काय पाहिजे, सगळं चांगलं होतं बाबा. मुलगा पसंत पडला, मुलगा देखणा या, घरचं सगळं चांगलंय. आता मुलाकडची मुलगी पाहाय गेली, मुलगी पाहिली, मुलगी देखणे, मुलगी चांगली, सगळं पटापटी झाली. तिथून पुढे मुलीची आई चहा घेऊन बाहेर आली, आणि चहा घेऊन बाहेर आल्याबरोबर त्या नवरदेवाकडे पाहिलं, मुलाकडे पाहिलं. मुलीच्या आईनं सांगितलं, म्हणले मी पोरगी विहिरीत ढकलून देईल पण ह्याला द्यायची नाही. पुरीच्या बापाला राग आला, खाड दिसणं काना खालावले. म्हणजे का लाज वाटत नाही का? एवढा चांगला मुलगा, एवढा देखणा मुलगा आहे, मस्तपैकी शेती भरपूर आहे, घरी द्राक्षाची बाग आहे, एवढा चांगला मुलगा, एवढा देखणा मुलगा आहे, अजून काय पाहिजे? 4 चाकी चालवायचे, आणखी काय पाहिजे तुम्हाला? त्यावेळी त्या मुलीच्या आईनं सांगितलं अजिबात नाही. म्हणली मी पुरी सकाट विहिरी जाऊन मुली टाकील पण ह्याला द्यायची नाही. त्या पुन्हा रागाला खाड दिसणं काना खाली लावले. म्हणजे लाज वाटत नाही का? नेमकं झालंय काय? ती म्हणली अजिबात ह्याला पोरगी देणार नाही. म्हणली का? तर त्यो म्हणली त्यो पहिला मला बघायला होता. एवढं वय व्हायचं म्हणल्यावर कसं व्हायचं ते आमच्या इकडचं सांगतोय मी. एवढा काळ बिघडला बाबा, भयान परिस्थिती झाली. त्याच परिस्थितीत बाळूमामाच्या आईनं सांगितलं अहो लग्न करायचं मान्य झालं, पण आपण गरीब माणसं, आपण सामान्य माणसं, करून खाणारी माणसं, आपण गरीब, आपल्या गरीबाला कोण मुलगी देणार हो? आता लय बार कावा बघत्यात, तवाच सांगतोय बरं का. म्हणजे लय बार कावा बघतात, आपल्या गरीबाला कोण मुलगी देणार. त्यांनी सांगितलं विचार काय करताय, माझी सत्यवाय तिच्याशी बाळूचं लग्न लावू दे. म्हणजे मग चिंता करायची गरज नाही. म्हणून मोठ्या थाटात माझ्या बाळूमामाचा विवाह झाला. बाळूमामाची आई बाळूमामापाशी गेली, सांगितलं बाळू तुला माझी एक इच्छा पूर्ण करावी लागल. आणि जाहीर आहे का, बाळूमामाने जीवनात आईचा शब्द कधीच मोडला नाही बरं का. ज्या देवाच्या दरबारात बसला त्या देवाचा थोडा तरी आदर्श घ्या. बाळूमामाने जीवनात आईचा शब्द कधीच मोडला. पुरुषवर्ग, बाळूमामाने जीवनात आईचा शब्द कधीच मोडला नाही. बाळूमामाने जीवनात आईचा शब्द कधीच मोडला. निदान ज्याचं नाव बाळू हाय, त्यांनी तरी मोडू नका, ते कोणाचं आहे ते बघून घ्या, लक्ष द्या, ऐकलं पाहिजे, ते आपल्या हिताचं सांगत असतात. बाबा बाळूमामांच्या आईनं सांगितलं तुला लग्न करावं लागेल, माझी शपथ आहे. बाळूमामांनी सांगितलं आई तुझ्या शपथी आग्रास तुम्ही लग्न करायला तयार आहे. ऐक, ज्याने कुणी तुझ्या डोक्यात हे लग्नाचं फळ घातलं ना, ज्याने कुणी तुझ्या डोक्यात लग्नाची संकल्पना घातली ना, त्याच मड माझ्याच मनपातून होतं. काय सांगितलं होतं? त्याच मड माझ्याच मनपातून होतं. आणि मामाला सगळं कळतं बरं का, मामाला सगळं जन्म कळतो, मरण कळतो. आईचं सुद्धा मरण मामाने सांगितलं, अख्या जगाचं मरण मामाने सांगितलं होतं. लग्न झालं मोठ्या थाटात, या कोण गावात काय वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन मामाचं लागत. मोठ्या प्रेमाने मामाचं लग्न लागलं. सांगितल्याप्रमाणे सासरी हिराप्पा हात धुणे करता एका बाजूला गेली, छातीमध्ये कळ आली, धारातीवरती पडले, मरण पावले. बाळूमामाच्या आई धावत गेली, सांगितलं बाळू अरे तुला तर मरण माहिती होतं की रे? हो आई मला मरण माहिती होतं.
बाळू तुला कुणाकुणाचं मरण माहितीये? बाळू मामाने सांगितलं आई मला या अख्ख्या जगाचं मरण माहितीये. मग बाळू तुला माझं मरण माहितीये ना? हो आई. मग सांग ना माझं मरण कधी? बाळू मामाने सांगितलं मी टाइम आल्याशिवाय सांगणार नाही. जन्मदात्या आईला सांगितलं नाही आपण लांब राहू द्या. आणि मामाला सगळं कळतो. या बाळूमामांच्या तळावरती तुम्ही येत असताना एकदा घरून निघला का नाही की मामाला काळजी असते. चिंताच करायची नाही पाठीमागची. मागे पुढे उभा राहे संभाळीता आली आघात निवारया. मामांच्या दरबारात आला की मामाला एकदा का तुम्ही रस्त्यावरून खाली उतरला की मामाला कळतं माझा भक्त इथं याच्या करता आलाय. मग कुठलीही संकल्पना घेऊन या मामा ती पूर्ण करत असतात. फक्त मामांवरती भक्ती आणि निष्ठा असणं गरजेचं आहे. तर ते असं करायचं नाही मनी नाही भावानी देवा मला, मनी नाही भावानी देवा मला. तो काय वडापाव आहे वे पाव आहे? हा तो देव आहे बाबा. तो तसा पावत नाही. अगोदर निष्ठा भक्ती ठेवा. जी गोष्ट तुम्ही मामांपाशी मागताना मामा माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या ती इच्छा पूर्ण होऊ द्या तर इच्छेला तुमचा प्रयत्न असू द्या. देव सुद्धा तशी कृपा करत नाही. देव सुद्धा तुमच्या इच्छा पूर्ण करायला वेडा नाही बाबा. अगोदर देवाला तुम्ही जर म्हणाल ना देवा मी परीक्षेमध्ये अभ्यास करतोय पण मला पास कर, देव तुम्हाला पास करणार. पण नुसतं देवाच्या पुढे बसायचं नाही देवा माझा पहिला नंबर येऊ दे दुसरा नंबर आणि अभ्यास तर काहीच करायचं नाही. देव तशाला साथ देत नाही. आजवर तुम्हाला जी इच्छा व्यक्त करा जी तुम्हाला पाहिजे ना ते मामा देणार. पण त्या गोष्टीसाठी मनापासून प्रयत्न करा आणि मग मामांच्या पुढे हात जोडा. का तर प्रयत्न आणती परमेश्वर. देव शेवट साथ देत असतो. फक्त प्रयत्न करत राहा. आम्हाला सगळं कळतं. मामा तिथून पुढे लग्न केले पण प्रपंचामध्ये गुरफटत नव्हते. तुम्ही चिकू पाहिलाय का हो? चिकू चिकू हा ते फोडल्यानंतर बघा त्या आतमध्ये काळ बी निघतं बरोबर का? ते बी स्वच्छ असतं का गाभाला गेला असतोय त्याला? स्वच्छ असतं ना. त्या बियाप्रमाणे संत प्रपंचात असतात, राहतात प्रपंचात पण डाग देखील स्वतःच्या देहाला लागून घेत नाहीत. मामा प्रपंच करत होते पण प्रपंचामध्ये गुरफटत नव्हते. म्हणून पुन्हा आईने इच्छा व्यक्त केली मला नातवाचं मुख पाहायचंय. ते मामांनी आईच्या इच्छाग्रस्त ते सुद्धा केलं. आता ते कथाभाग फार मोठा आहे सगळ्याला माहिती आहे. पत्नीने रिंगणाच्या बाहेर पाय टाकला, गर्भपात झाला, वंश खंडित झाला. बाळूमामांचा वंश वाढलेला नाही. बाळूमामांचा वंश खंडित झाला. बाळूमामा शेवट आहेत. तिथून पुढे त्यांचा वंश वाढला नाही. बाळूमामांच्या पत्नीनं ऐकलं नाही, रिंगणाच्या बाहेर पाय टाकला. म्हणून आईचा सुद्धा पत्नीचा सुद्धा सासूचा सुद्धा त्याग केला बाबा. लक्ष द्या सगळ्या गोष्टीचा. मामाने सांगितलंय जो माझं ऐकत नाही ना त्याच्याशी मला संबंधच ठेवायचा नाही. म्हणून किमान बाळूमामांच्या तरी विरोधात जाण्याचा कधीच कोणी प्रयत्न करायचा नाही. का तर मामांचा शब्द आहे अरे ऐका जो कोणी माझा भक्त आहे ना, जो कोणी माझी सेवा करतोय ना, जो कोणी माझी चाकरी करतोय ना, ऐका अरे जो कोणी माझा भक्त आहे ना त्याला हा बाळू धनगर लोण्याचा गोळा आहे. आणि जो कोणी माझ्या भक्ताच्या विरोधात जाईल आणि जो कोणी माझ्या कार्याच्या विरोधात जाईल ना त्याला हा बाळू धनगर खैराचा इंगर आहे. हा मामांचा शब्द. म्हणून किमान बाळू मामाच्या तरी कार्याच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न कधीच कोणी करायचा नाही. लक्ष द्या. का तर मामा म्हणजे इथं द्यायला आलेत बाबा. द्यायला लागला म्हणजे भरभरून देणारा देव आहे बाबा. आणि घ्यायला लागला म्हणजे कायच ठेवत नाही. त्याचं ब्रीद आहे. द्यायला लागला म्हणजे भरभरून देतो. मामाने सांगितलंय तुम्ही जर मला मुठीनं द्याल ना गड्या तर हा बाळू धनगर तुम्हाला ठिकाणं द्यायला इथं येऊन बसला. ठिकाणं दिल्याशिवाय राहणार नाही. फक्त आपण दिलं पाहिजे. लक्ष द्या. काहीतरी देवाला दे जात तेव्हा देव आपल्याला देत असतो. मग मामाला लागतं काय? फक्त भक्ती आणि भाव एवढं. बाकी काही लागत नाही. लक्ष द्या. मामा प्रपंच करत होते. प्रपंचामध्ये गुरफटत नव्हते. प्रपंचाचा त्याग केला, संसाराचा त्याग केला. जाळूनी संसार वैसू लागले. तिथून पुढे मामाने एक ध्येय धरणं फक्त आता या जगाचं कल्याण करण्याकरता बाळूमामा मेतके गावात आले. लक्ष द्या. आणि मेतके गावामध्ये आल्यानंतर बाळूमामांनी फाल्गुन वद्य द्वितीयाला मेतक्यामध्ये भूतबाधा खांबरवला आणि भंडारा उत्सव चालू केला. ती तिथी म्हणजे फाल्गुन वद्य द्वितीया. बघा जगाच्या कल्याणाकरता या भगवंताने केलंय काय? ज्या देवाच्या पुढे बसला त्याचा अधिकार ऐकून जा. बाळूमामांनी जगाच्या कल्याणासाठी भंडारा उत्सव चालू केलाय आणि भूतबाधा खांबरवलाय. तर भंडारा उत्सव म्हणजे काय असतं? भंडारा म्हणजे नेमकं काय असतं? लक्ष द्या. भंडाऱ्यामध्ये 2 प्रकार आहेत बरं का. भंडाऱ्याचा पहिला प्रकार कपाळाला लावतो तो भंडारा. आणि भंडाऱ्याचा दुसरा प्रकार आरतीनंतर आपण महाप्रसाद सेवन करतो तो भंडारा. कपाळाच्या भंडाऱ्याची ख्याती आहे का? या मामांच्या दरबारामध्ये आल्यानंतर ज्याच्या कुणाच्या कपाळाला माझ्या मामाचा भंडारा लागेल ना त्याची कर्मरेषा बदलण्याची ताकद मामाच्या भंडाऱ्यामध्ये आहे. एवढं सामर्थ्य मामाच्या भंडाऱ्यात. म्हणून भंडाऱ्याला एवढं महत्व आहे. लक्ष द्या. कारभारी मामा मध्ये मला त्या 4 नंबर पालखीवरती काही कार्यकर्त्यांनी जरा हे केलं, विरोध केला होता. म्हणजे पालखीतल्या नाही बाहेरच्या गावकऱ्यांनी म्हणजे महाराज तुम्ही दर कीर्तनात सांगताय बाळूमामाचा भंडारा मग एका गावाहून दुसऱ्या गावाला पालखी जाताना भंडारा जेसीबी न उतरतात पायाखाली तुडवला जातोय. काय सांगताय भंडारा? लक्ष द्या. त्यात सुद्धा उपप्रकार 2 आहेत.
उधळायचा भंडारा असतो तो भंडारा नसतो बाबा. उधळला जातो त्याला भंडारा म्हणतच नाही, उधळला जातो त्याला कलर म्हणतात. हा जो भंडारा आहे ना हा हळकुंडापासून बनलेला असतो. आदमापुरामधून बाळूमामाच्या चरणाला स्पर्श करून इथं जगाच्या कल्याणाकरता आणला जातो बाबा. हा फक्त भंडारा कपाळाला लावला जातो, उधळला जात नाही, तो तुडवला जात नाही, उधळला जातो तो असतो कलर. हा बाळूमामाचा भंडारा तुम्ही खाल्ला का नाही बाबा तरी काय होत नाही, रोगराया बरी होईल खाल्लं तर. ती उधळायचा खाता तर उगा मोकार मारत चाल, तो खाऊ नका. हा खाल्ला तर रोगराई बरी होती. उधळायचा वेगळा आणि लावायचा वेगळा आहे. कपाळाच्या भंडाऱ्याची ख्याती आहे का, लावत चला, कधी मोकळं जायचं नाही. कपाळाला भंडारा लावल्याशिवाय जायचं नाही. दुसरा प्रकार भंडारा म्हणजे आरतीनंतरचा महाप्रसाद. त्याची मी ताकद सांगतो बाबा, लक्ष द्या. त्या ग्रंथामध्ये सुद्धा मारुती भोसले नावाचा एक मामांचा निष्ठावंत भक्त होता, त्याला अर्धांग वायू झाला होता. अर्ध्या अंगातून वारा निघून गेलं होतं, चालता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, खाता येत नव्हतं, पिता येत नव्हतं. आणि मामा रोगराया बरी करण्यासाठीच आहेत. सगळे माणसाचे आजार बरे करण्यासाठी मामा येत असतात. मला आल्या आमच्या बिरुदादांनी सांगितलं, महाराज या सुद्धा पालिकेमध्ये एवढे लोक चांगली होऊन गेली आणि एवढे लोक आणि प्रत्यक्ष आल्या बाबा आम्ही तासभर त्यांनी मला फिरवून सगळं दाखवलं. महाराज हे असं, महाराज तिथं. सहसा असं नाही बरं का कोणी दाखवत का, तर प्रत्येक पालिकेमध्ये बाबा सेवकरी ते असणारे कारभारी मामा, उपकारभारी मामा, पुजारी मामा असे कारभाऱ्यांसारखे असतात. कसे कारभाऱ्यांसारखे. पण या पालिकेमध्ये आल्यानंतर बाबा एक कळालं, आमच्या बिरुदादांनी फिरवून दाखवलं, सगळीकडे पाहिलं. मला या पालिकेमध्ये आल्यानंतर यांचा स्वभाव एवढं गोड आहेत बाबा. कारभारी मामा असतील, उपकारभारी मामा, पुजारी मामा यांचा स्वभाव एवढं गोड आहेत ना बाबा. एवढी प्रेमाची माणसं आहेत, एवढी स्वभावानी एवढी असणारी स्वभावानी गुण आहेत ना. मी जाहीर सांगतो कडे या बाळूमामाच्या दरबारात या मामांकडे पाहिल्यानंतर मामा आहेत का नाही कळत नाही, पण कारभारी मामा, उपकारभारी मामा, पुजाऱ्यांसोबत बोलल्यानंतर मला बाळूमामा दिसल्याशिवाय राहत नाही. एवढं ताकद त्यांची, एवढा गोड स्वभाव आणि एवढी प्रेमाची माणसंही आहेत. म्हणून बाबा त्या मारुती भोसलेचा प्रसंग असा ग्रंथामध्ये सांगण्यात आलाय की त्याला अर्धांग वायू झालता. जसं या पालिकेमध्ये सुद्धा कित्येक जण बरं झाली आणि प्रत्येक पालिकेवरती मामाचा प्रसंग आहे. प्रत्येक पालिकेवरती मामा मुक्याला वाचा देतात, आंधळ्याला डोळं देतात, बाबा चालता येणाऱ्याला चालवतात, बोलता न येणाऱ्याला बोलवतात. ही मामांचा अधिकार आहे, लक्ष द्या. तिथून पुढं त्या मारुती भोसलेला अर्धांग वायू झाला बाबा. दवाखाने केले, वैद्य केले. जिथं दवाखाना वैद्य काम करत नाही तिथं माझ्या बाळूमामाचा चिमूटभर भंडारा काम करत असतो. एवढं कायम देणार ठेवा, ही भंडाऱ्याची ताकद. चिमूटभर भंडारा म्हणजे लाखो रुपयाच्या किमतीचा आहे. फक्त हे कळणाऱ्याला कळतं. बाळूमामाचा भंडारा हा सोनया हे कळण्यासाठी अगोदर मामांचं दास व्हावं लागतं आणि मामांचं दास होण्यासाठी आफाट जन्मीचं पुण्य लागतं. ते कुणाच्या सुद्धा भाग्यात नाही. आज तुमचं आमचं भाग्य मोठे म्हणून आपण या मामांच्या दरबारात आलो. त्याला अर्धांग वायू झाला, दवाखाना केले, वैद्य केले, काय फरक पडला बाबा. मरणाच्या दारामध्ये आला, आता मरणार आणि सांगितलं मला काय करू नका. जर माझं मरणच येणार असेल ना तर मला बाकी काय करू नका, मला फक्त बाळूमामांच्या दरबारात. मामांच्या दरबारातल्या म्हटल्या बरोबर बाबा त्याने एकच इच्छा व्यक्त केली, आल्या जन्मी उदयावा एक शब्द खरा व्हावा. माझं मरण येणादी मला बाळूमामा दावा, माझं मरण येणादी मला बाळूमामा दावा, मरण येणादी मला बाळूमामा दावा, मरण येणादी मला बाळूमामा दावा. आल्या जन्मी उदयावा, हो आल्या जन्मी उदयावा एक शब्द खरा व्हावा. माझं मरण येणादी मला बाळूमामा दावा, माझं मरण येणादी मला बाळूमामा दावा, माझं मरण येणादी मला बाळूमामा दावा, माझं मरण येणादी मला बाळूमामा दावा. जीवनाची समयात दिवून केल मामाला पाठ पाग जन्माचा पिकल, मामाला पाठान जन्माचा नाही कोणी जीवा भावा मामा करतो तुमचा धावा, नाही कोणी जीवा भावा मामा करतो तुमचा धावा. माझं मरण येण्याआधी मला बाळूमामा दावा, माझं मरण येण्याआधी मला बाळूमामा दावा, माझं मरण येण्याआधी मला बाळूमामा दावा, माझं मरण येण्याआधी मला बाळूमामा दावा. तो भक्त मारुती भोसले नावाचा म्हणायचा, जर माझं मरण येणार असेल तर मला फक्त बाळूमामा बघू द्या, मला फक्त एकदा बाळूमामा दावा. म्हणून बाबा त्याला पहिल्या काळामध्ये बैलगाड्या असायच्या, त्यामध्ये टाकलं आणि मामांच्या दर्शनाला नेलं. तिथं गेल्यानंतर बाबा त्याने सांगितलं मला इथंच ठेवा.
मामांच्या तळावरती आला. त्यानंतर बाबा त्याला चालता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, खाता येत नव्हतं, पिता येत नव्हतं. जाहीर सांगतो गड्या, या बाळूमामांच्या पालखीवरचे जे मेंढके मामा असतात ना, आणि एकेकाळी रक्ताची नाते एकामेकावरती प्रेम करायला कमी पडतील, या त्यापेक्षा जास्त मेंढके मामा एकामेकावरती प्रेम करत असतात, बरोबरून प्रेम करत असतात. बाबा हा अधिकार मेंढक्यांचा आहे. का तर ते आलेले असतात तिथं फक्त सेवेला. सेवा करायची म्हणजे कोणालाही तुच्छ लेखायचं नाही, सगळ्यासोबत प्रेमाने राहायचं. पुढच्या व्यक्तीला मामाच समजतात आणि मनापासून त्यांची सेवा करतात, हे मेंढके मामा असतात. बाबा भावाभावाचं प्रेम काय असावं, फक्त या 7 नंबर पालखीमधून पाहावं. बाबा मला आले आमच्या विरोधाने सांगितलं, बाबा भावाभावाचं काय प्रेम असतं ना, की याच पालखीमध्ये फक्त पाहायला मिळालं गड्या. एवढी प्रेमाची माणसं, एवढी स्नेहाची माणसं. एका मेंढक्यानं त्या मारुती भोसलेला चालावं, एका मेंढक्यानं पाजावं, एका मेंढक्यानं उठवावं, एका मेंढक्यानं चालवावं, अशी सेवा करू लागली. बघा मामाच्या प्रसादाची ताकद. बाबा 1.25 महिना झाल्यानंतर कन्यामेलाचा प्रसाद सेवन करत करत हळूहळू त्या मारुती भोसलेचा हात उचलला. 1.25 महिना झाला, 6 महिन्यानंतर त्याचा पाय उचलला. बाबा वर्ष झाल्यानंतर तो काठीवरती चालू लागला आणि वर्ष झाल्यानंतर खरी परिस्थिती काही दिवसांनी पाहाय जाल. आता हे झालं मारुती भोसलेचं. 4 नंबर पालखीवरती सांगोलचे कोळेकर मामा होते, त्यांना अर्धांग वायू झालता, चालता येत नव्हतं, खाता येत नव्हतं. 4.5 लाख रुपये खर्च दवाखान्यामध्ये झाला. बाळूमामांच्या तळावरती आले, त्या डॉक्टरांपासून सुटले आणि ह्या डॉक्टरांकडे आले. कळतंय का, या डॉक्टरांकडे आले आणि इथं आल्यानंतर बाबा तन मन धनाने मामाची सेवा करू लागले. 1 वर्ष मामाची सेवा केली. अरे ज्याला डॉक्टरांनी सुद्धा नो गॅरंटी दिली, त्याला डॉक्टर सुद्धा म्हणला होता हा माणूस वाचू शकत नाही, हा माणूस जगावू शकतो, याला घरी घेऊन जा. अरे ज्याला डॉक्टरांनी सुद्धा नो गॅरंटी दिली ना, तोच माणूस आज माझ्या बाळूमामांच्या कृपेने मामांच्या तळावरती रोज मेंढ्या राखतो. यापेक्षा महिमा आज गेला तरी त्या 4 नंबर पालखीमध्ये बाबा ते खंड मालक आहे. ज्याला डॉक्टर सुद्धा म्हणला ह्याला अर्धांग वायू झाला, हा जगू शकत नाही, तो माणूस मामांच्या कृपेने रोज मेंढ्या राखतोय. बाबा ही ताकद मामाच्या प्रसादाची आहे. पहिलं काम केलं मामाने भंडारा उत्सव आणि दुसरं काम केलं भूतबाधा खांबरवला. जर आता पाठीमागच्या श्रावण महिन्यात जर तुम्ही गेला ना, तर मेतक्यामध्ये फक्त श्रावणात तो खांब दर्शनासाठी खुला केला जातो. जो मामाने स्वतःच्या हाताने रोवलाय ना, तो फक्त श्रावणात खुला असतो. तेरेवारी कधी नसतो बाबा. तो कुजू नाही म्हणून पंचधातूचं आवरण त्याच्यावरती असतं. तो खांबरवला. आता भूतबाधा खांबरव ते काय होतंय माहितीये का, आजकालची तरुण पोरं लय शिकली की लय हुशार होते. ती काय म्हणतोय मी पुढे बघा, आजकालची तरुण पोरं लय शिकली की लय हुशार म्हणतात. जगात भूतभीत काय नसतं बाबा. मध्ये आमचं 12वीचं बोर्ड पेपर झालं. बारामतीचं एक पोरगा माझ्या पाठीमागं म्हणलं, महाराज तुम्ही पाठीमागं त्या 15 नंबर पालखीवरती सांगितलं जगात भूत असतं. म्हणलं खरंच भूत असतं का? म्हणलं हो बाबा. ते मला म्हणला लबाड आहे तुम्ही बुवा. म्हणलं खा बाबा. ते म्हणला भूत होतं म्हणल्यावर दिसाय पाहिजे ना. म्हणलं दिसत नाही, तो आत्मा असतो. बाबा लोकांना खरंच वाटत नाही. जगात भूत नसतं. बाळूमामांनी मेतक्यामध्ये भूतबाधा खांबरवला नसता. जगात भूत नसतं. पंढरीचे भूत जबर मोठी बाई लिहिलं नसतं. जगात भूत नसतं. महावैष्णव प्राणी लिहिलं नसतं. पळी भूतबाधा भेने तिथे लिहिलं नसतं. मुळात जगामध्ये भूत आहे. आता भूत म्हणजे काय, एखादा मुद्दा काढला तर पूर्ण करावा. मामा तुम्ही भूत काढायची कामं करत होता. मामा तुम्हाला भूत्या मामा म्हणून ओळखलं जात होतं. 120 भूत काढलेला बरोबर आकडा सांगितला म्हणून तुम्हाला गुरु मुळे महाराजांची प्राप्ती झाली. मामा प्रश्न असा आहे, आमचा भूत म्हणजे काय? लक्ष द्या. जो तुमच्या आमच्या सारखा मेलेला माणूस असतो, मेलेला आत्मा असतो, जो अतृप्त असतो, त्याचं अन्नदान, पिंडदान, ज्ञानदान, वस्त्रदान, पाक्षिक श्राद्ध, मासिक श्राद्ध, वार्षिक श्राद्ध, कुठलं दान कुठला विधी केलेला नसतो. म्हणून वर्ष श्राद्ध करत जा. नाही केलं तर गेलेले पित्र त्रास देतात आणि केलं तर नामा म्हणे पित्र आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सर्व का. म्हणून करत जा. नाही केलं आत्मा तृप्त असतो, इकडं तिकडं भटकत असतो. आणि इकडं तिकडं भटकत असणारा आत्मा आणि वेळी काळीच्या वेळी तुमच्या आमच्या देहामध्ये प्रविष्ट होणे, तुमच्या आमच्या देहामध्ये विलीन होणे, त्याला म्हटलं जातं भूत लागणं. आपल्या भाषेत लागीर झालं. जीव तर आलं काय लगेच, असं ते टीव्हीचा परिणाम असतो. आपण म्हणतो लागीर झालं, भूत लागलं. तसं खोल पाहिजे तर पहिल्यासारखी भूत राहिली नाहीत. आमच्या बारामतीच्या कडे बाबा निरा नदी गेली. आमची जुनी लोक सांगायची, महाराज आपल्या गावाच्या नदीच्या कडे ना एवढी भूत असायची, एवढी भूत असायची. ती भूत टेंब घेऊन जाताना, टेंब कळतात का, मशाली. पहिल्या काळात दिवं नव्हतं, लाईटी नव्हत्या. त्या काळामध्ये अशा मशाली घेऊन जावं लागायचं बाबा लोकांना उजेडासाठी. मशाली असायच्या. आता पहिल्यासारखं राहिलं. पहिला काळच गोड होता बाबा. पहिल्या काळात अजिबात लाईटी नव्हत्या. तुकोबरांच्या कीर्तनात नव्हता माईक. हे आमची सोंग झाली बाबा. आमच्या भागामध्ये गुरुवर काळे महाराज आहेत. 50-50 किलोमीटर सायकलीवरती जाऊन कीर्तन करायची बाबा. आम्हाला शेजारच्या गावात असलं तरी गाडीत बसल्याशिवाय चालणं होत नाही, चालणंच होत नाही कसलं. पहिला काळ गोड होता बाबा. त्या काळामध्ये मशाली घेऊन जायची भूत. आमची लोक सांगायची एवढी भूत असायची. पण आता झालंय कसं बाबा, पहिल्यासारखी भूतच राहिली नाही. त्यावर पहिल्यासारखी भूतच राहिली नाही ती.
का तर ही माणसंच भूतासारखी वागायला लागली, त्यामुळे भूतच राहिलं. किती भूत असायची? बाळूमामाच्या देवाचा अवतार ते शंकर, भगवान शंकराच्या लग्नात भूत नाचायची, वेताळ नाचायची. कशी? भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती. हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती. गज कर्म जागरांबर, गज कर्म जागरांबर, कर्म जागरांबर, गज कर्म जागरांबर, कर्म जागरांबर, जते कर्म जागरांबर, जते कर्म जागरांबर, जते कर्म. पहिल्या काळात भूत नाचायची, शंकराच्या लग्नात भूत नाचायची, बेताळ नाचायची, लय नाचायची. पण कसं असायचं बाबा? पहिल्या काळात भूत नाचायची, पण पहिल्या काळातली भूत माणसासारखी नाचत होती. पहिल्या काळात भूत लय नाचायची, पण पहिल्या काळातली भूत माणसासारखी नाचत होती. आणि आताची माणसं म्हणा की भूतासारखी नाचत, काय त्यात अवघड येतं. आणि आता हाडळणी बी नाचायला लागल्या बघा. ते असू दे, आता तिथे जरा चुकीचं आहे आपण म्हणणं बाबा. मी जाहीर सांगतो, पहिल्या काळातली परस्त्री परपुरुषाच्या समोर येताना बाबा डोक्यावरचा पदर खाली पडू देत नव्हती. का तर स्त्रीचं सौंदर्य हे तिच्या केसामध्ये असतं. परपुरुषाला केस सुद्धा दिसून देऊ नये हे स्त्रीचं अस्तित्व असतं. पहिल्या काळातल्या स्त्रिया डोक्यावरचा पदर खाली पडू देत नाही. अजिबात आता घ्यायचं नाही अजिबात. हा, ते सांगितलं कुणी बी घेतलं की त्याचं काय असतं तेव्हा. मी तेव्हाच सांगतोय, डोक्यावरचा पदर खाली पडू देत नव्हत्या. आज जर आमची तरुण मुलगी समाजासमोर डीजे पुढे नाचत असेल तरी फार मोठी शोकांतिका. नाचायचं तर कुठं नाचा, नाचू कीर्तनाची रंगी या नदी पुलाव. हे नाचणं हे चुकीचं म्हणून आपल्याला बी चालणार नाही बाबा. तसं खोल पाहिजे तर बाबा त्यात त्यांची काही चूक नाही. ते नाचते ते उगं नाचत नाही, त्यांना वरदान आहे. मी नेहमी दुईकडं बोलत असतो, अंगलोट आलं तर काय करायचं. हा, त्यामुळे दोन्हीकडून बोलतो. तुम्ही बिंदास्त नाचा कडे डीजे पुढं, तरुण मुलं मुली मी सांगतो म्हणून नाचा. त्यात तुमची काही चूक नाही, तुम्हाला वरदान आहे, आशीर्वाद आहे. या शंकराच्या लग्नात एवढी भूत नाचली, एवढी भूत नाचली, एवढी भूत नाचली. शंकराने मधनच जाऊन डीजे बंद केला. भूत म्हणली शंकरा आम्हाला नाचायचंय. शंकराने सांगितलं अजिबात नाचता येणार नाही, 8:30 वाजून गेले. ते अजिबात नाचता येणार नाही म्हणले, आम्हाला भरपूर नाचायचे. शंकराने सांगितलं नाचता येणार नाही, नाचायचंय. मग शंकराने सांगितलं भूतांनो तुम्हाला नाचायचंय ना, तुमचं नाचणं अपूर्ण राहिले ना, आता माझा तुम्हाला आशीर्वाद आहे, माझं तुम्हाला वरदान आहे. भूतांनो ऐका, इथून पुढे कलियुगात कुठल्या बी माणसाचं लग्न असू द्या, तुम्ही अंग हलवल्याशिवाय लगीन लागणार लगीन लागणार नाही. म्हणजे आता डीजे पुढे नाचते ती कोण आहे? ती माणसं आहे. ती मला घरी जायचं हो, दुसरं काय माणसं बाबा. पहिल्या काळातली भूत नाचायची बाबा माणसासारखी, आता माणसं विचित्र वागायला लागली. ती भूत कळायची कामं माझे बाळूमामा करायचे, म्हणून बाळूमामाला भूत्या मामा म्हणायची. मामानी जगाच्या कल्याणाकरता हे कार्य केलं. अशाच तळावरती लोक यायचे, मामाचा दरबार गच भरायचा. मामाने विचार केला तळावरती करमणुकीसाठी काहीतरी पाहिजे. आता करमणुकीसाठी घरात काय आणू बाबा? आपण टीव्ही, अजून काय काय मुलांनो? मोबाईल. बारक्यांना मोबाईल शिवाय कळणार नाही, मी गॅरंटी देऊन सांगतो. 6 महिन्याच्या लेकराच्या हातात मोबाईल द्यावा लागतोय. काय कळतंय त्याला? खेळाय पहिल्या काळात खुळखुळा असायचं, आता मोबाईलचं खुळखुळ करून टाकलंय पोरांनी. एवढा काळ बिघडला बाबा, लक्ष द्या. पण मोबाईल आणि टीव्ही बघितल्यानंतर मोक्ष आहे का? बोला, मोक्ष आहे का? अजिबात नाही. बाळूमामाने विचार केला मोक्षाची वाट म्हणजे काय तर मुकी जनावरं करायची. पण मुकी जनावरं करत असताना बाळूमामाने मेंढी माऊली केली. कशासाठी मेंढी केली? कशासाठी मेंढ्या केल्या? काय कारण आहे बाबा? 4 पायाची भरपूर जनावर आहेत. मामा तुम्ही मेंढी माऊलीचाच का स्वीकार केला? त्याचं कारण आहे, मेंढी माऊली हे एक नम्रतेचं प्रतीक आहे. कधी बघा मेंढी चालताना खाली मान करून चालते का नाही? कायम ताट मान करून चालत नाही माणसागत, जेव्हात नदी नम्र राहते. मेंढी माऊली मामाच्या दरबारात शिकवते नम्र राहा. नम्र झाला भूतात येणे कोण दिले अनंता. जर तुम्ही नम्र राहाल तर कायम टिकाल, नम्र राहाल प्रत्येकाच्या आठवणीत राहाल, नम्र राहाल चिरकाल टिकाल. आणि आणखीच खोल सांगू का? छाती काढली की थोड्या दिवसाचा काळ, ते कायम राहत नाही बाबा. ते रावणाचं कडं गेलं नाही, आपलं काय घेऊन बसला. अजिबात गरवाणी राहू नका. या बाळूमामांच्या मंदिरात येत असताना, बाळूमामाच्या दरबारात येत असताना तुम्ही किती श्रीमंत असा, किती जहागीरदार असा आपापल्या घरी, गरीब असं कुणी नाही. श्रीमंत कोणाला म्हणायचं? जाहीर एका वाक्यात ऐका, जो जिवंत आहे तो जगात सगळ्यात मोठा श्रीमंत या. श्रीमंत कोणाला म्हणायचं? जिवंत आहे तो श्रीमंत या. बघा ऐका, तुम्ही किती श्रीमंत असाल, किती जहागीरदार असाल आपापल्या घरी, या मामांच्या दरबारात येत असताना, या मामाच्या दरबारात गरीब आला तरी त्याच पाहिलाय, श्रीमंत आला तरी त्याच पाहिलाय, किती जहागीरदार आला तरी त्याच पाहिला आहे. आपणा पारिके
नाही ते गरीबाला तरी पदरात आहे आणि श्रीमंताला तरी पदरात आहे. म्हणून या बाळूमामांच्या दरबारात येत असताना, बाळूमामांच्या पालखीवरती येत असताना गड्या, तुम्ही किती श्रीमंत असा, किती जहागीरदार असा, जिथं आपल्या चपल्या काढल्या ना तिथंच आपल्या फुगेरीचा आणि मोठेपणाचा जाळ करून येत जात, तेव्हा बाळूमामा पावतात. तसे पावत नाही. कुणाच्या पुढे जहागिरी करणार, कुणाच्या पुढे फुगेरी. आदमापूरच्या भगवंताच्या मामाच्या मनात आलं तर एका क्षणात रंकाचा रावण रावाचा रंक करण्याचं सामर्थ्य मामामध्ये. अरे एका क्षणात, एका रातीत गादीवरच्याला रस्त्यावरच्याला गादीवरती आणण्याचं सामर्थ्य मामामध्ये. आले देवाच्या मनात तिथे कुणाच्या पुढे गर्व करता अजिबात नाही. नम्रतेने जगा ही शिकवते मेंढी माऊली. मामाने मेंढर केली आणि मेंढ्या केल्यानंतर सांगितलं मेंढ्या राखा. आणि मेंढ्या राखण्यात आनंद आहे बरं का. मी जाहीर सांगतो या गावामध्ये, बाबा ही नदी वाहते तोपर्यंत आंघोळ करून घ्या. ते म्हणताल बुवा कुठं आहे नदी. या बाळूमामांची 7 नंबर पालखी इथं आली. बघा क्रमांक 7 या गावामध्ये आलाय ना, ही पुण्याची नदी. यामध्ये स्नान करून पवित्र व्हा, म्हणजे सेवा करून जीवनाचा उद्धार करून घ्या. होईल एवढ्या बाळूमामांच्या मेंढ्या राखा, होईल एवढ्या बाळूमामांच्या तळावरती सेवा करा, चाकरी करा, कुठली असू द्या. मामा सेवेला फळ देत असतात. का तर मामांचा शब्द अरे ऐका, जो कोणी माझी चाकरी करतोय ना त्याला भाकरीची चिंता करायची गरज नाही, आणि जो कोणी माझी सेवा करेल ना त्याला मेवा दिल्याशिवाय हा बाळू धनगर राहणार नाही. हा शब्द बाळूमामाचा. म्हणून बाळूमामाच्या दरबारात फक्त सेवेला किंमत आहे. होईल एवढी सेवा करा, होईल एवढी चाकरी करा, जीवनाचा उद्धार करा. मामाच्या मेंढ्या राखण्यास सुख आहे बाबा. मामा डबल मोबदला देत असतात. मी जाहीर सांगतो, कारभारी मामा, मी कीर्तनकार म्हणून जर या समाजासमोर उभा असेल ना तर बाबा त्याआधी मी सुद्धा बाळूमामाच्या मेंढ्या राखल्यात. मी मोठेपणा म्हणून सांगत नाही, पण एक मामाचा महिमा म्हणून सांगतो. बाबा 4 वर्ष झाले कीर्तन करतोय आम्ही. महिन्यातून बाबा 5, 6, 7, 8 कीर्तन असायची. पण जेव्हापासून बाळूमामाच्या मेंढ्या राखल्या आणि जेव्हापासून मामांचा ग्रंथ हातात आहे आणि जेव्हापासून मामाची मनापासून सेवा करतोय, या भगवंताच्या साक्षीने सांगतोय एकही दिवस घरी नाही कृपा फक्त माझ्या बाळूमामाची. मामा सेवेला फळ देतात. मामा तुम्ही 1 पट द्या, मामा दुप्पटीनं दे बसलेत. मामाचा शब्द तुम्ही मला रुपया द्याल तर मी 10 रुपयाने देईल. 10 रुपये द्याल तर मी तुम्हाला 100 रुपये देईल. 100 रुपये द्याल तर 1000 रुपये देईल. आणि जो मला 1000 देईल ना त्याला लाखानं देईल. हा बाळू धनगर इथं आलेला आहे. काय सांगितलंय, त्याला लाखानं द्यायला. म्हणून मामाच्या दरबारात सेवा करा, सेवेला महत्व आहे. मेंढ्या केल्या बाळूमामानी आणि डोंगरावरती अशाच मेंढ्या चरू लागल्या. चरत असताना बाबा मेंढके नाचू लागले, गाऊ लागले. गाता गाता उड्या मारत मारत म्हणायचे, या बाई चुन्याच्या रानात मला बाई दिसत पांढरा, दिसत पांढरा बाळूमामाची मेंढरा, दिसत पांढरा बाळूमामाची मेंढरा. चुन्याच्या रानात मला दिसत पांढरे, दिसत पांढरे बाळूमामाची मेंढरा, मामाची मेंढरे बाळूमामाची मेंढरे. बाई डोंगर मनात कशी बाई चरती कोकर, चरती कोकर बाळूमामाची लेकरा, चरती कोकर बाळूमामाची लेकर. पुराचं बाळूमामा त्यांचा आम्हाला आधार, आम्हाला आधार. सुखाचा झाला संसार, संसार सुखाचा झाला संसार. या बाई तुझ्या रानात, या बाई तुझ्या रानात मला बाई दिसते पांढरा, दिसते पांढरा बाळूमामाची मेंढरा, दिसते पांढरा बाळूमामाची मेंढरा. तुझ्या रानात मला दिसते पांढरे, दिसते पांढरे बाळूमामाची मेंढरा, बाळूमाची बाळूमामाची मेंढरा. भंडारा कटाळे हाती गोल रण काटे, भंडारा कटाळे हाती गोल रण काटे. राखी तो मेंढर बाळूमामा हातासाठी, राखी तो मेंढर बाळूमामा हातासाठी, राखी तो मेंढर बाळूमामा हातासाठी, राखी तो मेंढर बाळूमामा हातासाठी. भक्त नाचू लागले, गाऊ लागले, उड्या मारू लागले. अशाच बाळूमामाच्या मेंढ्या वाढू लागल्या. वाढता वाढता एके दिवशीचा वेळ होता. आपल्याला वेळेवर यायचंय बरं का. वेळेचं बंद आहे तरी सुद्धा आपण थोडं पुढे चाललोय. लक्ष द्या. बाळूमामा मेंढ्या राखून तळावरती आली. एक दिवशी असा प्रसंग आला, एक सवंगडी बाळूमामाचा, पुण्याप्पा शिंगारे, कृष्णाजी शिंगारे आणि दत्तुप्पा असे 3 सवंगडी मामाच्या पुढे आले. सांगितलं, मामा तुम्ही सामान्य नाही. मामा तुम्ही निपुत्रिकाला संतान देताय, चालता येणाऱ्याला चालवतात, बोलता येणाऱ्याला बोलवताय. मामा तुमचे सामर्थ्य फार मोठे. मामा तुम्ही नदी सुद्धा दुबंगावताय, अहो मेलेले सुद्धा जिवंत करताय. मामा तुम्ही सामान्य नाही, आम्हाला तुमची सेवा करू द्या. बाळूमामाने सांगितलं, येड्या हो, माझी काय सेवा करता, मी ज्या देवाची सेवा करतोय त्याची करा. बाळूमामांनी सांगितलं, मामा नेमकं कुठल्या? मामा म्हणले, जा आणि तळामध्ये बघ कुठल्या देवाचा फोटो आहे. तो धावत गेला. पुण्याप्पा शिंगारे म्हणे, मामा मुळे महाराजांचा फोटो आहे, मुळे महाराजांचा आहे.
आप्पा हलशिदाचा आहे, विठ्ठल बिरदेवाचा आहे, काशीलिंगाचा आहे, महालिंगायाचा आहे, करण्या मायाकाचा आहे, मरगुबाईचा आहे. मामा सगळ्या देवाचं फोटो आहे. अरे वेड्या त्यातला मोठा फोटो कोणत्या देवाचा आहे? म्हणे तो तर पांडुरंगाचा आहे. आणि मग विचार काय करताय? त्याच पांडुरंगाची भक्ती करा, त्याशिवाय या जीवनामध्ये अर्थ नाही. आणि त्याला प्राप्त केल्याशिवाय तुम्ही आम्ही मरू शकत नाही. आणि मेला तरी बाबा जीवनाचा उद्धार होऊ शकत नाही. म्हणून मामाने सांगितलं त्या देवाला शरण जा. त्या पुण्यापा शृंगारी म्हणला मामा आम्ही देवाला शरण जाऊ, पण तो देव आम्हाला सहजासहजी प्राप्त होत नाही. त्या देवाला प्राप्त करण्याअगोदर मामा आम्हाला तुमची सेवा करावी लागेल. आणि तुमची सेवा केल्यानंतर मामा तुमच्या चरणामध्ये लाभ आहे. किती लाभ आहे? हे तो एक संता ठाई लाभ पाय उत्तम. मामा तुमच्या चरणामध्ये लाभ आहे, आम्हाला तुमची सेवा करू द्या. तुमची मामा आम्ही सेवा केल्यानंतर तुम्ही आमच्यावरती कृपा करता. कृपा करत असताना नुसती कृपा करत नाही, आमच्यावरती निस्वार्थ भावनेने कृपा करणाऱ्या माय बापाप्रमाणे कृपा करता. अभंगाचं प्रथम हो तुम्ही संत माय बाबा कृपावंत. तुम्ही संत माय बापा कृपावंत. तुम्ही संत माय बापा कृपावंत. तुम्ही संत माया बाप कृपावंत. कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान. हो कीर्तिवानु कायमी पतित कीर्तिवानु अवतार तुमा कराया कारणा. अवतार तुमा कराया कारणा. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानु, कायमी पतित कीर्तिवानु. तुम्ही संत माय कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानु. तुम्ही संत मायबाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानु. अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबांनी सांगितलं बाबा संतांचा उपकार मी काय वर्णन करू. बघा अभंगाचं पहिलं चरण सुटलं. आता पहिलं चरण बरोबर 1 तासात सुटलंय. एका चरणाला 1 तास. आणि अभंगात चरण आहेत किती? वर चालू द्या, चालू दे मला रात बरोबर बाबा तुझं. तसं करून चालणार आहे. आपण वेळेच्या बंधनात आहोत. मामांचा दरबार आहे, लक्ष द्या. आता ऐका, पहिल्या चरणात सांगितलं मामा तुम्ही संत आहात, माझी माय आहात, माझे बाप आहात, तुम्ही कृपावंत आहात, दयावंत आहात. आता असे का म्हटले असतील तुम्ही संत माय? माय का म्हटले असतील अगोदर? प्रश्न आहे बाबा. असं म्हणता ना तर तुम्ही संत बाप माय कृपावंत, किंवा कुळी कन्या पुत्र त्या जागेवर पुत्र कन्या म्हणता आलं असतं, किंवा याती भलती नारी नर त्या जागेवर नरनारी म्हणता आलं असतं. मातृदेव भव पितृदेव भव त्या अगोदर पितृदेव म्हणता आलं असतं. अगोदर मायच का, अगोदर कन्याच का, अगोदर नारीच का, अगोदर स्त्रीच का? प्रश्न आहे आमचा. पहिला मंडळ तुम्ही बहुसंख्येने उपस्थित आहात. आजचा अभंग जरा लक्षात घेण्यासारखा आहे. आजच्या अभंगातून तुकोबरायांनी मामाला पहिल्यांदा आई म्हटलं. का म्हणले असतील? बाप म्हणता असते की, पण तुकोबरायांनी त्यावेळी सुद्धा सांगितलं महिलांना प्राधान्य दिलं. आणि आता सुद्धा महिलांना प्रथम प्राधान्य, लेडीज फर्स्ट. बरोबर का? 50% आरक्षण आहे बाबा त्यांना आता. हा, आणि आता तर ऑल इंडिया कुठं बी फिरा एसटी फुकट आहे. आता चिंताच करायची गरज नाही. आणि आता तर लय सुविधा आल्या, लय योजना आल्या. ते बारामतीकडे इकडे आहे का काय माहिती आहे का? इकडे पण आली का योजना आता नवीन? हा, आलं का 1,500?
आलं ना? आता किती दिवस चालायचं हे? सरकारनं फक्त कायम 1,500 बिचाऱ्यांना देत राहू बास, एवढं काय नको बाकीकडे. ते तेवढ्या पुरतं करून काय उपयोग आहे? कायम दिलं पाहिजे तर त्याला किंमत आहे कडे. लक्ष द्या. आता ह्या सगळ्या योजना ह्यांनाच का? आपल्याला काही नाही काय, आपल्याला कोण का देत नाहीत? ह्या सगळ्या योजना त्यांनाच का? प्राधान्य महिलांनाच का? अगोदर मायका त्याच्या पाठीमागे एक कारण, जगाच्या पाठीवर स्त्री जेवढं करते तेवढं कोणीच करू शकत नाही. कोणीच करू शकत नाही जेवढं महिला करतात. बाबा किती उपकार आहे त्यांचा सांग का? निघलायच विषय म्हणून 2 मिनिटात. महिला मंडळ आज जाहीर या मामांच्या दरबारातून तुमचा अधिकार ऐकून जा. पुरुष वर्ग आपला एकही उपकार नाही त्यांच्यावरती, त्यांचा अनंत उपकार आहे. महिला मंडळांचा पहिला उपकार आपल्यावरती, ज्या घरी लहानाच्या मोठ्या झाल्या, ज्या माय बापानं तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, ती सगळी रक्ताची नाती तोडून आयुष्यभर तुमच्या दारात आल्या. पहिला उपकार. बरोबर का? बरोबर का? का तुम्ही जाता ना नाही ना तिकडं? बोला, फक्त बोलत चला. जरा तुम्हाला माझी भाषा कळते ना? हा, मग बोलत चला फक्त. आता चेहरा चांगला ठेवा. जरा मिळालं आपल्याला 10-15 मिनिटं वेळ वाढवून मिळाला. जरा चेहरा चांगला ठेवा फक्त. आता तुमच्या चेहऱ्यावर कीर्तन. काही काहींच्या चेहऱ्यात असे बाबा कीर्तनात असं वाटतं कीर्तन करत राहावं, आणि काही काही असं चेहरा केलं तर असं वाटतं ही फेटा काढावं आणि त्याच्या मांडीवर जाऊन जाऊ. असे बेकार तोंड करून बसताय कीर्तना. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. कीर्तन चालू आहे तिथं देव आलाय, आणि कीर्तना जर आपण इकडं तिकडं बघत असेल तर देव आपल्याकडे बघायला टाइम लागणार. त्यामुळे इकडं तिकडं बघू पण नका, बडबड तर करू नका. कीर्तने बडबड करेल जो कोणी, बेडूक होऊनी येईल जन्मा. मग बघा कुठला जन्म पाहिजे तुम्हाला का? बोलायचं नाही, फक्त कीर्तनात लक्ष देऊन ऐका. आता फक्त चेहरा चांगला ठेवा, का तर तुमचं चेहरा म्हणजे गुलाबाची फुलं. काय आहे तुमचं चेहरा म्हणजे गुलाबाची? मोठ्यानं तुमचं चेहरा म्हणजे गुलाबाची. तुला ऐकलंय? चला, फुलं तर फुलं, पण कीर्तन होतो. आता सूर्य फुलं होऊ देऊ नका, तेवढं करा बस. लक्ष द्या. सांगत काय होतं म्हणा की कीर्तन. आल तू कुठं? पालखीवर. लक्ष द्या. मुद्दा चालू होता. मी लांब गाडी फिरून आणणार, पण पलकी होऊ देणार ना, का ड्रायव्हरच तसा. लक्ष द्या. ते सांगत होतं यांचा अधिकार आयुष्यभर तुमच्या नावावर आहे त्याला. बरोबर का नाही? पहिला उपकार. अजून किती उपकार आहेत? कपाळ तीच आहे पण कुंकू तुमच्या नावचं होते. गळा तीच आहे, मंगळसूत्र तुमच्या नावचं घालते. हात तिचे चुडा तुमच्या नावचं घालते. पाय तिचे पैंजण तुमच्या नावचं घालते. पायची बोट तिची जोडवी तुमच्या नावची घालते. अरे रक्तही तिथंच आहे, दूधही तिथंच आहे, गर्भही तिथंच आहे, पण आज सगळ्यात मूल तुमच्या नावचं नावते. यापेक्षा स्त्रीनं काय करावं? एकदा जोरदार टाळ्या महिलांसाठी वाजवा. हा अधिकार आहे महिलांचा बाबा. जेवढं माय करते, जेवढं स्त्री करते, तेवढं कुणीच करू शकत नाही. म्हणून अगोदर पहिला मान यांचा आहे. पहिला मंडळ तुम्ही लेणी देता. बरोबर का नाही? सण करतात, वार करतात, सगळा उत्सव आपल्यासाठी. पाठीमागं नागपंचमी झाली. बरोबर का नाही? तुम्ही भावाचा उपवास धरता. बली प्रतिपदेला तुम्ही नवऱ्यासाठी उपवास धरता. आता हरतर गौरीचा उपवास झाला बाबा. सगळा उपवास तुम्ही धरता. बरोबर का नाही? पुरुष वर्ग तुम्ही कुठला उपवास धरता बायकोसाठी? आम्हाला वारच कळत नाही तर उपासाचं काय घेऊन बसला म्हणा. आम्हाला वार सुद्धा कळत नाही कुठला आहे ते. अनंत उपकार आहे त्यांचं. तुम्ही कपाळाला कुंकू लावता महिला मंडळ, का तर तुमच्याकडे पुरावा असतो लग्न झाल्याचा. तुम्ही जगाला काय सांगता? माझं लग्न झालं. काय पुरावा आहे कपाळाला कुंकू? गळ्यामध्ये मंगळसूत्र घालता. काय सांगता? माझं लग्न झालं. पायामध्ये जोडवे, तुमच्याकडे पुरावा. काय? माझं लग्न झालं. कपाळाला काय लावता? कुंकू नाही राहिला आता. कुंकू आता टिकली काय आली? काय आली तर असू द्या. चला, आता ते पहिला काळ होता. कुंकू लावायचा कपाळाला. काय पुरावा? माझं लग्न झालं. गळ्यामध्ये मंगळसूत्र. काय पुरावा? माझं लग्न. म्हणजे माझं नाही, तुम्ही बघू नका माझ्याकडे तसं. मी ते यांचं सांगतोय बाबा. त्यांच्याकडे अनंत उपकार आहे. तुमच्याकडे सगळं पुरावा आहेत महिला मंडळ तुमचं लग्न झाल्याचा. आता इकडं पुरुष वर्ग काय पुरावा आहे? काय पुरावा काय तुमच्याकडे लग्न झाल्याचा? कोणी बी उठावून म्हणावं माझ्या बायकोच्या नावाने मी हे लिहिलेलं तो आजचं पाकिट त्याला. म्हणजे मला बी गॅरंटी आहे कोणी उठणार नाही म्हणून पाकिटाचं नाव काढलं, दुसरं काय नाही. ऐका, अजिबात उठू शकत नाही. आपल्याकडे एकही उपकार नाही, एकही पुरावा नाही, एकही दागिना येत नाही आपण त्यांच्या नावचा. बाबा ह्यांच्याकडे पुरावा लग्न झाल्याचा. माणसाचं काय गड्या माणसाचं बाबा? तो तरण्याचा म्हातार होऊन मेला काय तसाच गोवा सवी राहिला, कुणाला कळतो लगीन झालंय का? काय पुरावा आहे आपल्याकडे? अनंत उपकार महिलांचे. म्हणून अगोदर माय आणि नंतर बाप. तुकोबराया, तुम्ही मामाला बाप उशिरा का म्हटला? असं बी कारण सांगितलं. अरे आणि जाहीर आहे का? जेवढा आई प्रेम करते तेवढा बाप करत असतो. आई लेकराला कडेवरती घेते, मला दिसतंय ते लेकरानं पाहावं. पण बाप लेकराला खांद्यावरती घेतो का? जे मला दिसत नाही ते लेकरानं पाहावं. ही भावना बापाची असते. पण बाप कळत नाही. बाप कळण्यासाठी शास्त्र सांगते एकतर बाप जावा लागतो, आणि बाप कळण्यासाठी दुसरी गोष्ट एकतर बाप पाहावं लागतं, त्याशिवाय बाप कळत नाही. मामा तुम्ही माझी माय आहात, माझे बाप आहात. आणि पुढे जाऊन म्हणले कृपावंत.
कृपावंत आहात, दयावंत आहात, करुणावंत आहात. काय मी पतित कीर्तिमान मामा, मी तुमच्या कीर्तीचं वर्णन करू शकत नाही. का तर तुम्ही 18-19 पालख्यांद्वारे अख्ख्या जगभर फिरता, जगाचं कल्याण करता. तिथं जरा विचार करायसारखी गोष्ट आहे मामा. जगाच्या पाठीवर सगळे संत आहेत, पण सगळे संत आपापल्या जागेवरती बसून आहेत. सगळे संत आपापल्या जागेवरती बसून जगाचं कल्याण करतात, पण या जगाच्या पाठीवर एकमेव संत ज्यांचं नाव श्री संत सद्गुरू बाळूमामा. अरे रानोमाळी गावागावाने, गल्ली बोळाने नवे नवे अख्ख्या जगभर फिरून अख्ख्या जगाचं कल्याण करणारे एकमेव संत माझे बाळूमामा. बोला 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 मामाच्या नावानं सांग, बोला बोला मामाच्या नावानं सांग, बोला बोला मामाच्या नावानं सांग. बाळूमामा एकमेव संत जगाच्या पाठीवर आहेत, अख्ख्या जगभर फिरतात. सगळे संत एका जागेला आहेत. मी कुणाला तुच्छ लेखत नाही, फक्त मामा एक आहेत जे जगभर फिरत असतात आणि त्या जगाची भ्रमंती करत या भूमीमध्ये आली. मामा प्रश्न असा पडतोय, तुम्ही या विश्वामध्ये येऊन अवतार धारण केला. अवतार धारण करत असताना प्रश्न असा पडतोय, आज तुम्ही 18 पालख्यांद्वारे जगभर फिरता. जगभर फिरत असताना मामा नेमकं तुम्ही या विश्वामध्ये अवतार धारण केला तो कशासाठी? अभंगाचं दुसरं चरण. अवतार तुम्हा धराय कारण, अवतार तुम्हा धराय कारण, अवतार तुम्हा धराय कारण, अवतार तुम्हा धराय कारण, उदराया नद धडा दिवा, उदराया जल धडा दिवा, अवतार तुम्हा धराय कारण, अवतार तुम्हा धराय कारण, अवतार तुम्हा धराय कारण, तारा तुम्हा धराय कारण, उदराया नद धडा दिवा, उदराया जन धडा दिवा. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा. मामा या विश्वामध्ये आली जड जीवांचा उद्धार करण्याकरता. उद्धार केला म्हणजे काय केलं? तुम्हा मला मोक्षाची वाट धावली, पुण्याची वाट धावली, भक्तीची वाट धावली. आज बाळूमामांची 7 नंबर पालखी या गावामध्ये आली. मामांचा बघा क्रमांक 7 या भूमीमध्ये आलाय. कशा करता? फक्त आपल्याला सावध करा. सावध करतात म्हणजे काय? ओटा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी देवा माता, सुखवी व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन्म. मामा या भूमीमध्ये आले, तुम्हाला मला सावध कराय. आणि सावध करताना सांगतात बाबा हो ऐका रे, आज मी तुम्हाला सावध करायला आलो. उद्या दुसरा कोणी येईल, परवा तिसरा कोणी येईल आणि एकच सांगेल काय? हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल, हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल, हे जरी नाही कळलं. हे सरत शेवटी बा काय बांधून येईल, सरत शेवटी बा, सरत शेवट गा काय बांधून येईल, सरत शेवट गा. हे गजनार्दनी आमचं काय बाजाईल, गजनार्दनी आमचं काय वाजाईल, गजनार्दनी आमचं काय बाजाईल, गजनार्दनी आमचं काय वाजाईल. पिल्या 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 पिल्या